नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मी उदय कदम। आज जी काही तांत्रिक पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे, या परीक्षेमध्ये जी काही मराठीचे 15 प्रश्न आहेत त्यापैकी आपण पॅसेज सोडता 10 प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत मित्रांनो। तर बघूयात आपली जी 10 प्रश्न जे आहेत या 10 प्रश्नांचं आता पॅसेजची उत्तर मी सांगितली असते, पण बऱ्याच वेळा याच्यामध्ये राज्यसेवेचा जसा याच्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे मी जास्त याच्यामध्ये काही बोलत नाही। पण बघा, चला प्रश्न 6वा आपण आज बघणार आहोत मित्रांनो। प्रश्न 6वा जो आहे तर बघा, हतबल या शब्दाचं विभक्ती प्रत्ययाच्या साह्याने होणारे पंचमी बहुव्रीही समासाचे रूप कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे। पंचमी हा फार महत्त्वाचा या प्रश्नामधला शब्द महत्त्वाचा होता की पंचमी बहुव्रीही असं म्हटलेलं आहे। म्हणजे पंचमी इथे सुद्धा आहे तून, पण हे नाही आहे, नाही का। गेले आहे बल ज्यातून असा तो ऊनहून आलेला आहे। गेले आहे बल ज्यातून तो संबंधित सर्वनामाचा म्हणजे या इथे संबंधित सर्वनामाचा संबंध दाखवण्यासाठी इथं काय आले, तिसऱ्या पदाचा बोध होत असताना संबंधित सर्वनामाला ऊनहून हे प्रत्यय जोडून आलेला आहे आणि तिसऱ्या पदाचा बोध झालेला आहे। बहुव्रीही समास म्हणजे काय, दोन पद महत्वाचे नसतात, दोन्ही पदाच्या अर्थावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास म्हणायचं। बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य असलेला। मग दोन्ही पदाच्या अर्थावरून तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला म्हणायचं बहुव्रीही समास। आणि मग तिसऱ्या पदाचा बोध होत असताना संबंधित सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडून येतात तेव्हा त्याला विभक्ती बहुव्रीही समास म्हणायचं। आणि या ठिकाणी पंचमी विभक्ती विचारलेला आहे त्यामुळे उत्तर याचं 4 येईल मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे। क्रियापदाच्या अर्थानुसार पडणारे वाक्याचे प्रकार, या प्रकारामधला विद्यार्थी क्रियापदाचा प्रकार आहे। वावी वे आलेला आहे, बरोबर। जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, तर्क, शक्यता, पात्रता, योग्यता, इच्छा इत्यादीचा बोध होतो त्यास काय म्हणायचं, विद्यार्थी क्रियापद व त्या वाक्यास विद्यार्थी क्रियापद वाक्य असं म्हणायचं। या ठिकाणी मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा ही इच्छा आहे, मग म्हणून उत्तर किती आहे, 4 आहे। वर खाली पुढे ही क्रियाविशेषण अव्यय जेव्हा स्वतंत्र न येता शब्दाला जोडून येतात। व्याख्या बघा, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं। शब्दयोगी, शब्दाला जोडून, मग ही शब्दयोगी अव्यय। मग शब्दयोगी अव्ययाची व्याख्या काय, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात, हे लक्षात घ्या। उद्यापासून बस रेल्वे सेवा सुरू होईल या वाक्याच्या रचनेनुसार प्रकार ओळखा असं विचारलेलं आहे। उद्यापासून बस व रेल्वे सेवा, त्यामुळे हे केवळ वाक्य होत नाही। बस व रेल्वे सेवा असं म्हटलेलं आहे। इथे प्रधानत्व बोधक उभय आणि व्याव्याने, समुच्चय बोधक उभय आणि व्याव्याने हे दोन वाक्य जोडलेले आहेत। उद्यापासून बस सुरू होईल, उद्यापासून रेल्वे सेवा सुरू होईल, या दोन वाक्याचा एक वाक्य जोडलेलं आहे। पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर टाकलेली आहे, याला समुच्चय बोधक उभय आणि व्याव्यय, आणि मग त्याला संयुक्त वाक्य असं म्हणायचं। दोन्हीही वाक्य प्रधान आहेत, बरोबर आहे, याला म्हणायचं संयुक्त वाक्य असं म्हणायचं। मग संयुक्त वाक्याची व्याख्या काय आहे बाबा, की दोन प्रधान वाक्य, दोन किंवा दोनपेक्षा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्व बोधक उभय आणि व्याव्याने जोडून जे एक जोड वाक्य तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य असं म्हणतो। मग याची व्याख्या सरळ काय होईल, आता मला बऱ्याच जणांनी असं म्हटलं की सर ते केवळ वाक्य का नाही, कारण की ते व ने जोडलेलं आहे। केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, त्याला म्हणायचं केवळ वाक्य असं म्हणायचं, बरोबर, त्याला केवळ वाक्य असं म्हणायचं। पुढे बघा, 10वा प्रश्न आहे या ठिकाणी, श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही। याचा अर्थ काय होतो, श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही म्हणजे प्रत्येकाला श्रीमंत व्हावं असं वाटतंय, त्यामुळे या वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं। हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि या प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचंय। विधान म्हणजे काय, ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणायचं, विधानार्थी वाक्य। मग या ठिकाणी जर बघितलं आपण, गरीब व्हावे असे मला वाटते, अजिबात नाही। श्रीमंत व्हावे असे मला अजिबात वाटत नाही, काही घेणं देणं नाही। श्रीमंत व्हावे असे सर्वांना वाटते, श्रीमंत व्हावे असे सर्वांना वाटते, केवळ विधान केलेलं आहे म्हणून क बरोबर आहे, उत्तर 3 आहे। फक्त क बरोबर आहे हे लक्षात घ्या।
खालीलपैकी, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कानडी शब्दांचा गट ओळखा. कानडी. आता तुम्हाला अर्ज हुकूम हे अरबी शब्द आहेत, दलाल घी हे गुजराती शब्द आहेत. आता तूप भाकरी हे काय आहेत? कानडी शब्द. लक्षात घ्या, ही कानडी शब्द आहेत. बरोबर आहे. पगार तंबाखू नाही आहेत, पोर्तुगीज शब्द आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला ही फक्त ब, याचं उत्तर 3 येईल. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा पेपर अगदी सोपा होता, काय अवघड नव्हता. लक्षात घ्या. बघा काय म्हटलं, योग्य जोड्या जुळवा. इथे प्रश्न आहे बघा. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. किती पाणी प्यावे? बघा किती प्रमाण सांगितलेलं आहे, परिमाण सांगितलेलं आहे, म्हणजे परिमाणवाचक क्रियाविशेषण, हे संख्यावाचक क्रियाविशेषण. क्रिया किती, केव्हा, कुठे, कधी, कशी घडली याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. आणि क्रिया कितीदा घडली याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला. आता क्रिया किती, क्रियापदाला प्रश्न विचारला किती की संख्यावाचक किंवा परिमाणवाचक मिळते. जसे करावे तसे भरावे. क्रिया कशी घडली, जशी तशी, म्हणजे रीतिवाचक आहे. क्रिया कशी घडते याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला रीतिवाचक म्हणायचं. म्हणजे इथं 4 नंबरचा पर्याय आहे. 4 नंबरच्या पर्याय असलेले 2च पर्याय आहेत, 1 आणि 2. बरोबर आहे. या ठिकाणी बघितलं आपण 4 नंबरचा जो आहे तर या ठिकाणी इथं आहे. बरोबर आहे. मग जसे कसे असं आलेलं आहे, हे रीतिवाचक आहे. म्हणजे हे पण आहे, हे पण आहे. म्हणजे उत्तर इथं 2 सेकंदामध्ये आपण सांगू शकतो उत्तर 2 आहे बाबा. जोड्या लावा प्रश्न एलिमिनेट करता आले पाहिजे, सहज सांगता येईल आपल्याला. बरोबर आहे. मग बघा, हल्ली महागाई झाली आहे. कधी महागाई झाली आहे? हल्ली. कालवाचक क्रिया कधी, क्रिया कधी घडली, क्रिया कितीदा घडली, आणि क्रिया कुठे घडली किंवा कोठे घडली, पुढे घडली. म्हणजे याचं उत्तर हे. बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती? 2. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक, उलट जायचं. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट पुढे बघा. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात बाहेर जाते त्या व्यंजनास काय म्हणायचं? काय म्हणायचं? महाप्राण व्यंजन म्हणायचं. बरोबर की नाही? ज्या व्यंजनाचा उच्चार करताना ह म्हणताना हवा बाहेर पडते याला महाप्राण व्यंजन असं म्हणायचं. ओके, बघा शेवटचे 2 प्रश्न बघा. त्यांनी काय म्हटले इथे बघा. एक प्रत्ययांत शब्द रस्व असतात या नियमाला आधार घेऊन पुढील शुद्ध शब्द ओळखा. आता एक प्रत्यय आहे बाबा, बरोबर आहे, पण समाज या शब्दाला एक प्रत्यय लागून सामाजिक शब्द तयार झाला. हे याचं उत्तर यायला पाहिजे. सामाजिक, सॉरी, हे यायला पाहिजे होतं. नाही. प्रसंग, प्रासंगिक हे पण नाही. हे रस्व नाही, हे रस्व नाहीये. भूगोलिक हे पण नाहीये. साहित्य या शब्दाला एक प्रत्यय लागला. साहित्यिक हे बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती? 2 बरोबर. इथं फक्त विचार करायचा होता, बाकी काहीच करायची गरज नव्हती. आजन्म या सामासिक शब्दाचा समास ओळखा असा प्रश्न विचारलाय. आजन्म म्हणजे काय? बघा, आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून अव्ययभाव समास तयार होतो. ज्या समासातील पहिलं पद प्रधान असून त्याचा क्रियाविशेषासारखा उपयोग होतो त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. आजन्म जन्मापर्यंत म्हणजे हा अव्ययभाव समास आहे. म्हणजे उत्तर किती आहे? 3 आहे. बरोबर आहे. अगदी पेपर सोपा होता, पेपर अवघड नव्हता. त्यामुळे याच्यामध्ये फार काही असं टेन्शन घेण्याची काही गरज नव्हती. इथे आपण पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकलो असतो, 15 पैकी 15 सहज. तर मित्रांनो, पुढचे जे प्रश्न आहेत हे आपले इंग्लिशचे सर आहेत, ते तुम्हाला पुढचे प्रश्न घेतील. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज पारडे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, आज जी आपली परीक्षा झालेली आहे टेक्निकलची, ती सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. ॲव्हरेज प्लस, ठीक आहे, ॲव्हरेज काठिण्य पातळी ॲव्हरेज होती, ॲव्हरेज प्लस होती. ज्यांचा ऑब्व्हियसली अभ्यास थोडा कमी झालेला आहे ते म्हणणार ॲव्हरेज प्लस होती, थोडी काठिण्य पातळी जास्त होती. पण प्रत्येक आलेल्या विद्यार्थ्यांचं एकच कंप्लेंट आहे की सर अटेम्प्ट कमी पडले, वेळ कमी पडला. तो का वेळ कमी पडला आहे? तर आपण आधीच त्रिसूत्री सांगितलेले आहे की तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये जे काही करायचं आहे, आयोगाचा दिलेला सिलेबस 2 नंबरला आहे म्हणजे नॉलेज, 2 नंबरला आहे तुम्हाला कॉन्सेप्ट्स, 3 नंबरला आहे तुम्हाला PYQ आणि टेस्ट सिरीज, आणि मग रँकचा विचार करायचा आहे. चला, आज आपण फास्टपणे उत्तर घेऊयात. आणि ते आहे क्वेश्चन पेपर माझ्याकडे A सिरीजमधला B सेट आहे आणि तो आहे 16 क्वेश्चन आहे का? बरोबर आहे. इंग्लिशचं आपण ॲनालिसिस घेऊयात. आता पहिलंच आहे, इन विच द
फॉलोइंग इज अन आर्टिकल यूज्ड करेक्टली. खालीलमध्ये कुठे आर्टिकल योग्य ते वापरलेलं आहे? आय वॉज टायर्ड ऑफ द लाईफ, हे बरोबर आहे का? ए. बी, द बोथ अँशियस पेरेंट्स सॅट अप द हाफ नाईट. और सी, द कपूर्स आर आवर नेबर्स. बघूयात आता ह्याच्यामध्ये ॲनालिसिस काय आहे ते. याच्यामध्ये पाहूया आपण. सगळ्यात पहिलं ए वाक्यामध्ये आय वॉज टायर्ड ऑफ द लाईफ. आता ऑफ द लाईफ, लाईफ हा अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. अबस्ट्रॅक्ट नाऊन पूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही, त्याच्यामुळे ए वाला पर्याय तर बाद झाला. आता खाली कुठं कुठं ए पर्याय बाद आहे, बिंदास त्याला रॉंग करून टाका. झालं का इलिमिनेशन राऊंडमध्ये? परत मी बी आणि सी वाचलंच नाही मित्रांनो, मी फक्त ए ला काय केलं, दिस इज अबस्ट्रॅक्ट नाउन. अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. भाववाचक नाम पूर्वी आपण आर्टिकल वापरत नाहीत, खूप रेअरली वापरतो. पुढे रिलेटिव्ह क्लॉज दिलाय का? आय वॉज टायर्ड ऑफ द लाईफ विच आय स्पेंट इन कोविड पॅन्डेमिक. असं असतं तर बरोबर आलं असतं. इथं लाईफ म्हणजे रेग्युलर लाईफ आहे, तुमचं माझं सगळ्यांचं जीवन, म्हणून इथं हे बाद झालं. दुसरं बघूया, द बोथ. आता पहा, बोथ आला ना, बोथ अँशियस पेरेंट्स अँड ऑर द हाफ. इथे बोथ माय आणि याच्या आधी द आर्टिकल येत नाही. बी पण बाद झाला. आता बी पण बाद झालाय म्हणल्यावरती हे इथं ऑलरेडी बाद झालाय, हा पण बाद झालेला आहे. मग बी बाद झाल्यावर हे झालं. आता उरलं फक्त एकच. आता तुम्हाला वाटत असेल की चुकलंय, पण नीट बघा मित्रांनो, खूप केअरफुली अंडरस्टँड करा. हा काठीने पातळी म्हणजे याची जर लेवल बघितली का, तर हा लेवल 3चा क्वेश्चन आहे, म्हणजे ज्याची डिफिकल्टी लेवल हाय आहे. ह्याचा अभ्यासच झालेला पाहिजे. नीट बघा, ज्यावेळेस आपण कपूर्स, द कपूर्स वापरतो, ठीक आहे, द कपूर्स आर आवर नेबर्स. कपूर जे आहेत ते आमचे शेजारी आहेत. म्हणजे द कपूर्स म्हणजे कपूर त्यांचे पूर्ण कुटुंबियातील लोक. जेव्हा आपण अनेक वचन करतो, व्हेन वी यूज द प्लुरल फॉर्म ऑफ द प्रॉपर नाउन ॲट दॅट टाइम द इज युज्ड. मी याच्या आधी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, द खान्स ऑफ बॉलिवूड दे ऑलवेज फाईट विथ वन अनदर. आमिर खान, शाहरुख खान अँड सलमान खान बेस्ट एक्झाम्पल आहे. द गांधीज वेर ऑलवेज किल्ड इन इंडियन पॉलिटिक्स. ओके, द पाटील्स, द शेख्स, द जोशीज. आपण यांचं अनेक वचन करू शकतो. द इंडियन्स, द अमेरिकन्स, द इंडियन्स आर मोर टॅलेंटेड दॅन द अमेरिकन्स. होय करू शकतो. त्यामुळे आपल्याला उत्तर फक्त बरोबर येत आहे. आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट वन. पॅसेज जरा म्हणण्यापेक्षा सीसॅट सारखाच पॅसेज आहे, लेंथ खूपच आहे. आम्हाला अपेक्षा असते की जनरली टेक्निकल किंवा इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 20 ते 22 ओळींचा पॅसेज असावा, पण जवळपास 1.5 पानाचा पॅसेज आहे. तुम्हाला जवळपास 1 पान, 1 ते 1.25 पानाचा पॅसेज आहे. आता स्ट्रॅटेजी काय करायची, इथून पुढे सगळ्याच पॅसेजला सांगतो. आता पॅसेज अख्खा वाचा, ठीक आहे, परत क्वेश्चन वाचा, परत पॅसेज वाचा. हा शॉर्टकट करा. तुम्ही काय करा, आधी सगळे क्वेश्चन वाचून घ्या. दिस पॅसेज फोकसेस ऑन वेअर द कॉजेस ऑफ द न्यूट्रिशन डिफिशियन्सीज. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 सेकंद लागतात वाचायला. मग आपण सीस पेन्सिल घ्यायची हातामध्ये, लीड पेन घ्या, सीस पेन्सिल घ्या आणि पॅसेज वाचायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं अरेच्या इथं या दुसऱ्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये प्रश्न क्रमांक 17, 18, 19, 20चं काहीतरी उत्तर आहे बाबा, मग लगेच त्या पॅराकडे अंडरलाईन करा आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. चला आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता क्वेश्चन काय आहे बघूयात. खूप मोठा पॅसेज आहे पण सोपा आहे अगदी. न्यूट्रिशनवरचा पॅसेज आहे. आपलं न्यूट्रिशनल डाएट पाहिजे, ठीक आहे, खूप साधा आहे, कॉमन सेन्सवरती पण सोडवता येतो. चला बघूयात काय म्हणतोय पहिला क्वेश्चन. 17th आहे, द पॅसेज फोकसेस ऑन. पॅसेज सगळ्या वाचल्यावरती फोकस कशावरती पॅसेजचा? न्यूट्रिशन फॉर व्हिगर अँड व्हॅलिडिटी. न्यूट्रिशन फॉर व्हिगर अँड व्हॅलिडिटी. हो का, इथंच दिसतंय. हो का, मी तुम्हाला पॅसेजवरती पूर्ण नेलेलं आहे, त्याच्यावरती इथेच तुम्हाला दिसतंय बघा. हो का, पेनाला हो का, ऑप्टिमम डाएट व्हिगर अँड व्हॅलिडिटी सापडलं का? हो का, म्हणजे कधी कधी आपल्याला शेवटच्या ओळीत पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. हे आहे बाबांनो, हे करेक्ट आहे, व्हिगर अँड व्हॅलिडिटी. बरं, दुसरं काय म्हणतं? इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रियंट्स इन क्युरिंग डिसीजेस. ऑब्विसली पॅसेजेस सगळ्या त्याच्यावरती आहे मित्रांनो. आपल्याला इम्युनिटी पॉवर म्हणतो ना आपण, इम्युनिटी वाढवा. तर न्यूट्रिशनल डाएट चांगला असेल तर आपली इम्युनिटी वाढते. हे सिंपल लॉजिक आहे, ठीक आहे. टाइप्स ऑफ न्यूट्रिशन पण दिलेले आहेत तुम्हाला इथं. वेगवेगळ्या टाईपचे न्यूट्रिशन तुम्हाला दिलेले आहेत. कुठल्या टाईपचे न्यूट्रिशन आहेत हे पण तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. आणि ऑब्विसली न्यूट्रिशन म्हणजेच आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे बॅलन्स्ड डाएट पाहिजे. म्हणजे हे सगळ्यावर त्यांनी फोकस दिलेला आहे. 5-6 पॅरेग्राफ दिलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये आहेत का सगळे ABCD? इथं फक्त A आणि B आहे, इथं C आणि D आहे, इथं ABD दिलं, C नाही दिलं, पण टाईप्स ऑफ न्यूट्रिशन ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे 4. 17व्याचं आन्सर ऑप्शन नंबर आहे आपलं 4. नाउ लेट अस गो टू नेक्स्ट. थांबा, वरती घ्यावं लागेल मला.
ओके, चला हा बघूया आता काय म्हणतोय तो. 18th, व्हॉट आर द कॉजेस ऑफ न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज. जर आपल्याला न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झाल्या तर काय काय कॉज होतात, त्याचे परिणाम काय काय होतात. ए, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स इन फूड. ठीक आहे, आपण यूज करतो, प्रिझर्वेटिव्स करतो, बरोबर आहे. आज सगळे शीतपेय असतील नाही तर काही असतील, त्यात इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स आहेत, प्रिझर्वेटिव्स वापरलेले आहेत. आपण सगळं आज जंक फूड खातो, फास्ट फूड खातो, त्याच्यामध्ये आहे ना, मग प्रिझर्वेटिव्ह आपलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू लेस करते, त्याच्यामुळे ए बरोबर आहे. ठीक आहे, कॉजेस सांगितलेत त्यांनी. ठीक आहे, दुसरं, इनटेक ऑफ रिफाइनड फूड. कच्च्या घाण्याचं तेल खायचं आधी आपण, आता काय आलंय, सगळं प्युरिफाईड आलंय, चांगलं नाही प्युरिफाईड. मिल्क पण बघा आपल्याला पाश्चरायझ्ड मिल्क आहे. मग हे सगळं इनटेक ऑफ रिफाइनड फूड वाढत चाललंय ना आपलं, मग न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होत चालल्या. सिम्पल आहे. आता सी नीट वाचा बघा, तुम्हाला क्लिअर दिसतं का. नो यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. नाही ना, उलट वाढत चाललेत. पूर्वी आपलं कंपोस्ट वापरायचे, नैसर्गिक खतं वापरायचे, आता नाही ना, आता सगळे काय वापरायला लागले, तो हे वापरायला लागले, त्यामुळे हे चुकीचं आहे. मग आपल्याला सी रॉंग आहे ना, मग सी रॉंग कुठं कुठं सापडतंय बघूया आपण. बघा, सी इथे एक रॉंग आहे, सी इथे एक रॉंग आहे, विषयच मिटला. मग आता सी वाले तर पर्याय हे डायरेक्ट बाद करून टाका. इलिमिनेशनने आपल्याला खूप सोपं जातं बरं का. आता आपल्याला उत्तर एक तर 3 तर आहे, नाहीतर ए बी डी ई आहे, सी सोडून. चला पुढचं वाचूया काय म्हणताय. डी, यूज ऑफ होलसम फूड्स अँड फ्रुट्स. यूज ऑफ होलसम फूड्स अँड फ्रुट्स. नाही ना, आपल्याला कॉजेस डिफिशियन्सी कसेल, उलट फूड घेतल्याने आपलं वाढणार आहे ना. यूज ऑफ होलसम फूड्स अँड फ्रुट्स हे आपल्याला उलट घ्यायचं आहे, त्यामुळे हे विधान इथं सूट होत नाही. चला आपल्याला डी पण बाद झालं. मग कुठलं बाद झालं, सी आणि डी बाद झालंय. सी आणि डी कुठं कुठे बघा बरं, सी आणि डी हो का, इथं पण आहे डी. ठीक आहे, ह्याच्यातलं सी बाद झालं, ह्याच्यातलं डी बाद झालं, ह्याच्यातलं सी बाद झालं. ई वाचायच्या आधीच आपल्याला उत्तर मिळून गेलंय. आपलं आन्सर उत्तर पर्याय क्रमांक कुठला आहे, 18चा आहे आन्सर, ऑप्शन नंबर 3. मग कुठलं आहे, लॉंग इंटरवल बिटवीन हार्वेस्टिंग अँड कन्झम्पशन ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. हे कुठं दिलंय माहिती आहे का तुम्हाला, हे पहा प्यारा इथं दिलेलं आहे हो का, इथं सगळ्यात शेवटच्या पॅऱ्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 1 2 3 4 5व्या पॅरामध्ये सगळ्यात शेवटची लाईन पीटीओच्या वरची दिलेली आहे का. आता मी वर जात नाही, हे क्वेश्चन परत मला रिपीट करावं लागतील. तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट दिलेलं आहे तुम्हाला, ते दिलेलं आहे की बिटवीन द हार्वेस्टिंग ॲज द रिफायनिंग ऑफ फूड्स. आलं का, रिफायनिंग ऑफ फूड्स, रिफायनिंग ऑफ फूड्स अँड द लॉंग लॅग बिटवीन द हार्वेस्टिंग अँड कन्झम्पशन ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स अँड केमिकल्स. आपल्याला उशीर पडतो, लगेचच पिकलेलं अन्न आपण खात नाही, त्याला प्रिझर्व करतो आपण, त्याच्यामुळे प्रोसेसिंगमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला मिळालेला आहे 3. चला पुढचं बघूयात आता. 19th 19वा क्वेश्चन काय म्हणतोय, मग 20व्याकडे जाऊयात. 20th क्वेश्चन. 19th क्वेश्चन, द फ्रेज वेल बॅलन्स्ड डाएट. मित्रांनो मला वाटतं हे पॅराग्राफ न वाचता सुद्धा उत्तर येईल आपल्याला. इट इज मीन्स सिम्पल जनरल नॉलेज, जी के कॉमन सेन्सचा भाग आहे. मग बघूया काय काय दिलेलं आहे. इनटेक ऑफ व्हरायटी ऑफ फूड्स. इनटेक आहे का व्हरायटी ऑफ फूड्सचं. पुढे कन्झम्पशन ऑफ होल मिल, ब्रेड अँड व्हाईट स्टफ आहे का. प्रॉपर कन्झम्पशन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्रुट्स आहे का. शेवटचा आहे इनटेक ऑफ फूड्स विच सप्लाय ऑल द इसेन्शियल न्यूट्रियंट्स. इथे खरा कीवर्ड आहे, आपल्याला कीवर्ड शोधता आले पाहिजे. म्हणून फक्त डी बरोबर आहे, बाकीचे बरोबर नाही आहेत. म्हणून आन्सर ऑप्शन नंबर आहे आपल्याला, आन्सर ऑप्शन 4th इज द करेक्ट वन. चला पॅरामध्ये पुढच्या ह्याच्याकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 20th. आता 20 थोडा फसवा आहे. कसा फसवा आहे बघूयात आपण. तो फसवा काय दिलेला आहे, आता आपल्याला दिलेलं आहे की फाइंड आउट द वर्ड इन द पॅसेज विच मीन्स नॉट सप्लाइड द रिक्वायर्ड क्वांटिटी. ठीक आहे, जे पूर्ण दिलेले नाही, पण व्हायटॅमिन्स दिलं असतं तर डिफिशियन्सी आलं असतं. आपण फसणार आहे तिथं. पण आता एका याच्यामध्ये जो दिलेला आहे तो शब्द दिलेला आहे, एका डिफिशियन्सी, न्यूट्रिशन, लिबरल क्वांटिटी आणि अंडर सप्लाय. म्हणजे नॉट सप्लाइड इन रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे अंडर सप्लाय. हा शब्द तुम्हाला बरोबर देतोय उत्तर. रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट, पॅराच्या कॉन्टेक्स्टनुसार हा कुठे सापडतो माहिती आहे का तुम्हाला. हा पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सापडलेला आहे. 5व्या पॅरेग्राफमध्ये रिसर्च हॅज शोन ऑलमोस्ट द व्हरायटी ऑफ डिसीजेस कॅन बी प्रोड्युस्ड बाय अँड अंडर सप्लाय ऑफ व्हेरियस न्यूट्रियंट्स. हे पा इथं कॉपी पेस्ट आहे तुम्हाला शब्द, हा आहे असा आलेला आहे. ठीक आहे, ओके चलो डन. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. हे पॅसेजचे प्रश्न झाले आपले. पुढे जाऊया आता पुढच्या क्वेश्चनकडे.
21 ॲब्सेन्स ऑफ एनी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स मे लीड टू डेथ. 21वा प्रश्न आहे परत ह्याच्यावरचाच. ॲब्सेन्स ऑफ एनी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स टू डेथ. थांबा, पेन. ठीक आहे. ॲब्सेन्स ऑफ एनी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स मे लीड टू डेथ हे आहेच वाक्य घेतलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. ऑक्सिजन, वॉटर आर द व्हायटल एलिमेंट्स इन ह्युमन बॉडीज हे पण आहे आपल्या ह्याच्यामध्ये. व्हायटल एलिमेंट्स असतात ह्युमन सेलमध्ये, हे पण बरोबर आहे. पुढे डिसीज कॉज्ड बाय न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आर इरिपेबल हे पण बरोबर आहे. आणि डाएट इज वन ऑफ द इसेन्शियल फॅक्टर्स बिल्डिंग मेंटेनिंग गुड हेल्थ. मग ऑल आर नाही करेक्ट दिलेलं, हे येत नाही रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. याच्यामध्ये ए, त्यानंतर बी आणि डी. ए बी डी कुठं दिलेलं आहे? आन्सर ऑप्शन नंबर आपल्याला ए सी डी, ए सी आणि डी येत आहे. ऑक्सिजन सेल्स मधलं येत नाही. ए सी डी बरोबर आहे. ए सी डी आपल्याला दिलेलं आहे आन्सर ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. हे झाले पॅसेजचे क्वेश्चन. आता जाऊया आपण ग्रामरच्या क्वेश्चनकडे. आणि याच्या 2 क्वेश्चन 22 आणि 23 दिसत आहेत. चला बघूया काय आहे त्याच्यावर. चला, मोजून 10 सेकंदात उत्तर आहे. 10 सेकंदात ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, जेव्हा आय एम आलेलं असतं त्यावेळेस आरंट आय घ्यायचं असतं डोळे झाकून, आणि आय एम नॉट आलं की एम आय घ्यायचं असतं. मग इथं दिलेलं काय आय एम आय, मग आपल्याला काय घ्यायचं आहे? आरंट आय घ्यायचं आहे. आरंट आय क्वेश्चन मार्क. मग आरंट आय कुठं दिसतं? इथं. 10 सेकंदात उत्तर आहे मित्रांनो. आन्सर ऑप्शन नंबर 3. आणि आय एम नॉट एक्स्ट्रीमली हॅपी असतं तर एम आय आलं असतं, पहिलं बरोबर आलं असतं. चला 23rd कडे जाऊया. 23rd काय म्हणते बघा. बिफोर अक्षय, बरोबर आहे, हाच आहे माझ्याकडची ही सिरीज एकच आहे. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड, अक्षय बॉलिवूडला आला. अक्षय म्हणजे आपला अक्षय कुमार, त्यावेळेस तो शेफ होता त्याच्या आधी. ठीक आहे. ही डॅश इन हॉटेल्स फॉर 5 years, 5 वर्ष सलग तो एका हॉटेलमध्ये काय करत होता? काम करत होता. कुकचं काम करायचं, शेफचं. मग आता इथं हॅड वर्कड पण सूट होत आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त काय होतंय की तो तिथे येण्यापूर्वी दीर्घकालीन क्रिया कुठली करत होता? ही हॅड बीन वर्किंग इन अ हॉटेल फॉर 5 years. फक्त असं दिलं असतं का ही हॅड वर्कड इन हॉटेल्स, असं दिलं असतं का? हो का हॉटेल्स असं दिलं असतं का? मग हॅड वर्कड आलं असतं. इथे तुम्हाला पर्टिक्युलर ॲक्शन दाखवलेले 5 years दीर्घकालीन ॲक्शन असे दाखवलेले, त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर ऑप्शन बरोबर द्यायला पाहिजे. 4, 3 हे कधी आलं असतं बरोबर? ही हॅड वर्कड इन हॉटेल्स. जर तिथं ॲडव्हर्बियल दीर्घकालीन ॲक्शन नसली असती तर हे बरोबर आलं असतं. चला पुढे जाऊयात आता. 24चं काय आहे? लेट अस सी. 24, choose the alternatives closest in the meaning to the word in capitals. The negotiations have reached an impasse. impasse म्हणजे तिढा, पेच. impasse, तिढा निर्माण झालाय, पेच निर्माण झालाय, अडकून बसलंय सगळं. मग अर्थ बघूयात काय काय. ॲट अ पॉइंट विच फर्दर डेव्हलपमेंट इज ब्लॉक्ड. हे बघा इथंच उत्तर आलं याचं, फर्दर ब्लॉक्ड, म्हणून आन्सर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. पुढचं वाचायची पण गरज पडणार नाही. पॉईंट ॲट विच हायेस्ट प्रॉफिट गॅरंटीड नाही ना, उत्तर त्याचं होतच नाही. कॉन्टेक्स्ट टू. पॉईंट नो प्रॉफिट नो लॉस नाही होत. पॉईंट ॲट विच मीटिंग इज कन्क्लुडेड, इम्पॅसिव्ह म्हणजे मीटिंग कन्क्लूड झाली, संपली, असा अर्थ होत नाही तिथे. चला 25, आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द वर्ड अंडरलाइनड इन द फॉलोइंग सेंटेन्स. डोंट गो नियर द एज. आता पहा मित्रांनो, इथे कन्फ्युजन होणार आहे. बऱ्याच जणांना वाटेल की हे प्रिपोजिशनचं काम करतंय, बरोबर आहे, आणि ॲडव्हर्बचं पण काम करतंय. आता ॲडव्हर्ब कधी होईल आणि प्रिपोजिशन कधी होईल याचं एक्सप्लेनेशन देतो. ॲक्च्युली हे इम्पेरेटिव्ह आहे, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. हे कुठलं वाक्य आहे? निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हणजे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह मूडमध्ये जो करता असतो तो दडलेला असतो, तो करता असतो यू डोंट गो नियर द एज. तू त्या कडेवरती जाऊ नको बरं तिथल्या. मग तुम्ही आणि कडा ह्या तुम्ही लपलेला हिडन सब्जेक्ट असतो, आणि एज हे नाऊन आहे. नाऊन आणि प्रोनाऊनमध्ये जो संबंध दर्शवतो या प्रोनाऊनमध्ये आणि नाऊनमध्ये, तो नियर शब्द हा प्रेपोजिशन असतो. काय असतो? प्रेपोजिशन असतो. आणि समजा डोंट गो नियरर असं जर दिलं असतं का, मग ते ॲडव्हर्ब झालं असतं. आता नीट ऐका, मी इथे लिहून दाखवतो ती फ्रेज. डोंट गो नियर द एज, कडेवरती जाऊ नकोस. ठीक आहे, इथे लिहितो खाली एज. ओके. आता ऐका,
ह्या गोला एक प्रश्न विचारा, व्हेअर गो व्हेअर, उत्तर काय येतं आता बघूया. हे सगळं आलं नियर द एज. 1 2 3 शब्द आले, एकापेक्षा जास्त शब्द आले की ती तयार होतेच ते ॲडव्हर्ब फ्रेज. ॲडव्हर्ब फ्रेज. मग आता ऐका, जर तुम्हाला इथं अंडरलाईन जर दिली असते, नियर द एज दिली असती, तर मग ॲडव्हर्ब आणि ॲडव्हर्ब फ्रेज हे उत्तर बरोबर आलं असतं. इथं यू डोंट गो नियर द एज, तू त्या तिथल्या कडेवरती जाऊ नको, सिंहगडच्या त्या ह्याच्यावरती कड्यावरती, तिथून खाली कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून इथं यू आणि एजमध्ये ते काय दाखवतं तर पोझिशन दाखवतं. अ वर्ड विच शोज रिलेशन ऑर पोझिशन बिटवीन नाउन ऑर प्रोनाउन्स ऑर अदर वर्ड्स इज कॉल्ड एज अ प्रेपोजिशन. चला पुढे जाऊयात आता. नेक्स्ट क्वेश्चन 28 काय म्हणतो बघूयात. 28 क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग, 28 विच ऑफ द फॉलोइंग, थांबा नाही कुठला 26 आहे, 26 येस 26 आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिनोनिम ऑफ द वर्ड ग्रेगॅरियस. ओके, गॅरलस म्हणजे काय? गॅरलस म्हणजे आहे खूप बडबड करणारा व्यक्ती, अति बोलणारा व्यक्ती त्याला म्हणायचे. मग आता याचा अर्थ आहे लॉक्युसियस म्हणजे खूप बडबड करणारा, टॉकिटिव्ह तर साधा सरळ सिंपल अर्थ झाला. म्हणजे हे तिन्ही पण एकमेकाचे सिनोनिम झाले, हे तिन्ही पण. आणि गेज, गेज म्हणजे आपलं मीटर गेज, नॅरो गेज. गेज म्हणजे ते मापक म्हणतो ना आपण, मोजण्याचं साधन आहे. मग आपल्याला हे झाले बरोबर, पण आपल्याला काय शोधायचं आहे? सिली मिस्टेक नका करू मित्रांनो, इथं बऱ्याच जणांची सिली मिस्टेक झालेली असणार आहे. नॉट सिनोनिम्स, नाही कुठला शब्द समानार्थी नाही ह्याच्या. हे समानार्थी आहेत म्हणजे हे समानार्थी नाहीये, म्हणजे आपलं उत्तर हे, आन्सर हे आहे. आपलं उत्तर कुठलं आहे? गेज हे नाहीये. मग गेज हे नाही कशात दिलेलं? आन्सर ऑप्शन 3 मध्ये दिलंय की हे उत्तर नाही याचं. इथे बऱ्याच जणांनी सिली मिस्टेक करण्याची दाट शक्यता आहे, कारण तुम्ही जर फक्त सिनोनिम बघितलं तर तुम्ही मटकन हे चूज करणार आहेत. पण नॉट अ सिनोनिम जो नाहीये, मग ह्या ABC मध्ये गेज हा शब्द नाहीये. गेज म्हणजे माप होतं आपलं किंवा मोजण्याचं साधन होतं. मीटर गेज, नॅरो गेज रेल्वे असतात तिथे वापरतो आपण, ठीक आहे. तर गेज म्हणजे साधन होतं. चला आता पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. 27 आणि 28 पूर्ण नाही बसायचा, आधी 27च बघूया आपण, ठीक आहे. 27चं उत्तर आहे वर्ड्स करेक्टली स्पेल्ड. याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला करेक्टली वर्ड स्पेल्ड्समध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, पहिला शब्द जो आहे तो आहे प्रोमॉन्ड. प्रॉमंड म्हणजे प्रॉमंड म्हणजे सीशोर, बीच. बीच समुद्र किनारी सपाटी, जे लोकांना वॉकिंग करण्यासाठी, जीप चालवण्यासाठी, हे करण्यासाठी जो ट्रॅक असतो, असा समुद्र किनारा आहे असा. आणि हा जो ट्रॅक आहे इथून लोक ये जा करतात आणि इकडं पाणी असतं असं. तर या ट्रॅकला हे म्हणतात PROMENADE, प्रॉमंड. बरोबर आहे ह्याचं स्पेलिंग. आता दुसरं चुकलेलं आहे, कुठं चुकलं माहिती आहे का? प्रॉमिनन्स. हे ये नको पाहिजे होतं, इथं ई पाहिजे होतं. प्रॉमिनन्स कॅपिटलमध्ये मुद्दाम दिलं फसवायला. आणि खालचा बरोबर आहे शब्द. आणि खालचा जो आहे तो प्रोमोस्क्युअस म्हणजे स्वैराचारी. ह्याचा अर्थ आहे स्वैराचारी. स्वैराचारी, स्वैराचार करतो आहे तो, व्यभिचारी आहे, ठीक आहे. आणि हे म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती फिरण्यासाठीचा ट्रॅक किंवा जी वाट आहे ते. ए आणि सी बरोबर आहे. प्रॉमिनन्स चुकलेलं आहे. प्रॉमिनन्स म्हणजे आपण म्हणूया की त्याला महत्त्व, प्रसिद्धी वगैरे वगैरे. मग ए आणि सी कुठं बरोबर दिलेलं आहे? आन्सर ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे ए आणि सी. आन्सर ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. आन्सर ऑप्शन येतं 2 सेकंड. चला पुढे जाऊयात आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 28. मॅच द फॉलोइंग हे दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, पालेनसुरी पुस्तकातलेच आलेले आहेत दोन्ही पण. फक्त गडबड काय केली माहिती का? इथे गडबड केलेली, याची गडबड केलेली आहे. कशाची माहिती का? हे 2 लॅटिन वर्ड्स आहेत. हे 2 जे आहेत ना, हे लॅटिन शब्द आहेत, लॅटिन, ठीक आहे. आता 2 सोपे आहेत बघा. रेजिसाइड म्हणजे राजवध, क्राईम ऑफ किलिंग क्वीन ऑर दिस वन. मग ह्याला 2 ची जोडी कुठं लागते बघा बरं. डी ला 2 ची जोडी कुठं लागलेली आहे? डी येऊया. डी ला 2 ची जोडी इथं पण आहे, इथं पण आहे. नाही आलं उत्तर. मग सगळ्यात आधी हे बाद करून टाका, ठीक आहे. ह्या 2 पैकी झालं, एक तर सापडलं. पुढे बघा, क्राईम ऑफ किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, बंधू हत्या. बंधू हत्याला फॅक्ट्रीसाइड असं म्हणतात. मग आपल्याला उत्तर हे आलं 3. मग ह्याला जोडी कशाची आहे? 3. बी ला जोडी कशाची? 3.
झाले का? पाल्यानसुरी पुस्तकातलं आलं का? मी नेहमी सांगत असतो पाल्यानसुरी आधी वापरा, मग बक्षी सरांचा वापरा आर्यनचा, आणि मग वाटल्यास नीतू सिंग वापरा, आणि 10 वर्षाची PYQ करा. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला हे 1 वर्ड सबस्टिट्यूशनसाठी आलेली आहे. मग आता बघा आपल्याला जोडी लागलेली बीची 3 जोडी कुठे आहे बघूया. बीची 3 जोडी आपल्याला पटकन सापडलेले आहे. इथं चुकलेलं आहे बीची 3 जोडी, इथं 4 दिलेले. आन्सर ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे हे. मग आपल्याला जे 2 उत्तर येत होते हे फॉरेनचे नव्हते, त्याला टाळलं आणि मला जेवढं येते तेवढं मी सोडवलं. मग आता ह्याचं बघूया. फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली एक्सपिरियन्स्ड समथिंग, याचा अर्थ असतो डिशोव्हो. उच्चार कसा झाला त्याचा? उच्चार बघा, डेजा व्हो असं नाही, डिशोव्हो. जसं आपण होंडाई गाडी म्हणतो, ह्युंदाई. उच्चार कसा आहे त्याचा? ह्युंदाई असं त्याचा आहे. फोल्क्सवॅगन म्हणतात, फोक्सवॅगन. हे लॅटिन शब्द आहेत. आणि डे ज्युअर याचा अर्थ असतो तो म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ. हे ज्युअर म्हणजे काय माहिती का? लॉ लॉ लॉ. त्यांच्याकडे लॉ केलेला आहे. मग त्याचं उत्तर क्रमांक आहे आपलं 28 आलेलं आहे बरोबर उत्तर, आणि ते आहे 2. आपल्याला पहिले 2 जरी टफ गेले हे आणि हे, तर रेजिसाइड आणि फॅट्रिसाइड, पाल्यानसुरी. पाल्यानसुरी इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय पाल्यानसुरी ओपन करा, त्याच्यामध्ये सापडतंय. खूपदा आलेले तरी पिठे, त्यामुळे ही काही नवीन नव्हता प्रश्न. चला पुढे जाऊयात आता. शी डॅश 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 4 अवॉर्ड, 4 अवॉर्ड घेऊन गेली ती वेगवेगळ्या टाईपचे. ठीक आहे, मग अर्थ काय होतं बघूया आपण. कॅरीड अवे, वाहून नेणे नाही होणार हे. मग काय? कॅरीड ऑफ. कॅरीड ऑफ म्हणजे विन. उत्तर काय झालं? विन. कॅरीड ऑन चालू ठेवा, कॅरी ऑन म्हणतो आपण पुढे तुम्हाला. कॅरीड आउट परिपूर्ण करणे, कंप्लीट करणे. अवॉर्ड कुठं कंप्लीट केले तिने? अर्थ काय झालं? शी वन द अवॉर्ड्स. किती? 4 अवॉर्ड जिंकले तिने. म्हणून आन्सर ऑप्शन नंबर आहे आपलं सेकंड. सेकंड इज द करेक्ट वन. तिसरा दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित. तिसरा आहे आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. किती सोपा प्रश्न आहे हो, किती सोपा आहे. चला बघूया आता. सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड. सिंपल मध्ये ज्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो, एकच फायनाइट वर्ब असतं, ते सिंपल सेंटेन्स असतं. तुम्ही जर स्ट्रॅटेजी व्हिडिओ पाहिला असेल बघा परीक्षेच्या आधी, मला वाटतं 4 दिवस आधी घेतला असेल, आलं का बघा. मी तुम्हाला खूप सखोल सांगितलं होतं. तुम्हाला हमखास क्लॉज आणि सेंटेन्सेसवरती प्रश्न येतो. आला का प्रश्न बघा बरं. आता सिंपल सेंटेन्समध्ये फक्त एक आणि एकच मेन क्लॉज असतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये कमीत कमी 2 किंवा 3 मेन क्लॉज असतात. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉज आणि 1 किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. चला शोधून देऊया उत्तर. खूप सोपं आहे हा. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक मेन क्लॉज अधिक एक SB क्लॉज कमीत कमी पाहिजे असं वाक्य कुठं आहे हे पहा. आय नो हा झाला मेन क्लॉज, आणि हा दॅट मोहन इज बँक मॅनेजर हा झाला SB क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. हो बाबा नो, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स सापडले आपल्याला. ठीक आहे. व्हॉट यू टोल्ड मी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, नाउन क्लॉज आहे तो, SB क्लॉज आहे. हा पण नाउन क्लॉज आहे. ह्याचे उपप्रकार बघा आणखी, नाउन क्लॉज आहे. ठीक आहे. या नो या क्रियापदाचा नाउन क्लॉज आहे. इथं इज हे इनकम्प्लीट वर्ब आहे. मित्रमंडळी सगळ्यात आधी आपण सूत्र घेतले होते स्ट्रॅटेजीमध्ये, त्यात बघा सब्जेक्ट प्लस इनकम्प्लीट वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. ह्याने ह्या इनकम्प्लीट वर्बचा हा करताय, त्याच्यामुळे हा पण नाउन क्लॉज आहे. आय हेल्पड हिम मी त्याला मदत केली बिकॉज ही वॉज व्हेरी वीक कारण तो खूप दुबळा अशक्त होता. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. खूपच डिटेलमध्ये मी घेतोय, एवढं डिटेल नॉलेज आपल्याला पाहिजेच. मग हे पण आहे एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट क्लॉज, एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट, एक मेन, एक सबऑर्डिनेट. सगळेच्या सगळे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत. कुठं दिलेले आपल्याला? A, B आणि C. सगळेच्या सगळे वाक्य हे आपल्याला आहेत दिसवा. तर असा हा आपला इंग्लिशचा पेपर होता मित्रांनो. सोपा आहे. काही प्रश्न होकॅपचे होते आणि काही ग्रामरचे होते. पॅसेज मात्र थोडा लेंदी होता पण सोपा होता. ठीक आहे. चला विश ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग मेन्स एक्झाम. मस्तपैकी तयारीला लागा. ठीक आहे. आणि भेटूयात असंच पुढील लेक्चरमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सोहेल शेख. आज आपण आज झालेल्या तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021 या संदर्भातला जो पेपर आहे त्याचा GSचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला ओव्हरव्ह्यू सांगतो मित्रांनो पेपरचा. नवीन सिलेबस झाल्यानंतर हा पहिलाच पेपर होता आणि हा पेपर सोडवताना बऱ्याच जणांची धांदल उडलेली आहे आणि खूप जणांना पेपर सॉल्व्ह झाला नाही. मॉडरेट अमाऊंटमध्ये 60 ते 80 प्रश्न बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेले आहेत. ज्यांनी 80 प्रश्नापेक्षा जास्त चांगल्या कॉन्फिडंटनं सॉल्व्ह केले असतील त्यांना नक्कीच चांगला स्कोर येणार आहे आणि प्रत्येक सेवानुसार त्याचं मेरिटसुद्धा वेगळं असणार आहे.
त्यामुळे आपण एक एक प्रश्न डिस्कस करूया. मॉडरेट असाल तर मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. सुरुवात करूया आपण सायन्सच्या सेक्शनपासून. आता जो सायन्सचा सेक्शन होता तो वाचताना तुम्हाला वाटलं असेल की आपण जे पुस्तक वाचतो आणि जे प्रश्न येतात ह्याचा दूरपर्यंत काय संबंध नाही, असे बरेच प्रश्न होते. त्यातले 1-2 प्रश्न एकदम सोपे होते, ते पण आपण बघूया. आता सुरुवातीला यांनी मॅथ रिझनिंग सारखा दिसणारा प्रश्न दिलाय, पण फिजिक्समधले जे राज्यसेवेचं पॅटर्न आहे, राज्यसेवेमध्ये जसं न्यूमरिकल्स विचारले जातात त्या पद्धतीचा हा प्रश्न होता. दिसताना हा मोठा दिसतोय, पण जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असल्या तर तुम्ही एकदम सिम्प्लिफाय करू शकता. आपण वाचूया प्रश्न. एकच धातूपासून बनलेल्या 2 तारा म्हणजे 2 वायर आहेत ए आणि बी, यांची लांबी काय दिली त्यांनी 6 या प्रमाणात दिलेली आहे. आता आपल्याला जे क्वांटिटी गिवन आहेत ते आपण लिहून घेतो गिवन डाटा, तसं आपण लिहून घेऊया. दोन्ही तारा एकसर म्हणजे काय सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आता सिरीजमध्ये जोडलेत त्यामुळे व्होल्टेज डिफरंट असणार आहे, करंट सेम असणार आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. 2 तारामधील विभवांतर म्हणजे व्होल्टेज किती आहे 3 व्होल्ट आणि 2 व्होल्ट आहे, परंतु आर ए आणि आर बी अनुक्रमे ए व बी तारांच्या त्रिज्या असतील. आता आर हा रोध नाही आहे तर रेडियस आहे, हे लक्षात ठेवा. हे त्रिज्या असतील तर आर बी आपण आर ए म्हणजे काय हे क्वांटिटी त्यांनी विचारलेली. आता सगळ्यात आधी आपण गिवन डाटा लिहून घ्यायचा, त्याच्यावरनं उत्तर कसं काढायचं आपल्याला समजून जाते. आता लांबी त्यांनी दिली किती एल ए आपण एल बी किती सांगितले त्यांनी 6 सांगितलेलं आहे. आता ही एक गिवन डाटा लिहून घेतला. त्यानंतर दोन्ही तारा सिरीजमध्ये जोडले, त्यातलं व्होल्टेज सांगितलंय. व्होल्टेज किती आहे तर व्ही ए 3 व्होल्ट सांगितलं त्यांनी आणि व्ही बी किती सांगितलं 2 व्होल्ट. आता हा गिवन डाटा लिहून घेतला आपण. आता आपल्याला काढायचं आर बी आपण आर ए म्हणजे रेडियस काढायचे, रेडियसची तुलना करायची. तर मित्रांनो तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला माहिती आहे, व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर. हा फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. आता सिरीज आहे, आता जर आपण व्ही इज इक्वल टू व्ही ए इज इक्वल टू आय आर ए आणि आता ह्याच्यामध्ये आर हा रोध आहे, हे तर लक्षात ठेवा आर हा रोध आहे. इथं आर दिलेला त्यांनी रेजिस्टन्स, खरं तर त्यांनी स्मॉल आर द्यायला पाहिजे होता पण कॅपिटल आर दिला आहे. आणि व्ही बी इज इक्वल टू आय इंटू आर बी. आता बघा ह्याच्यामध्ये आय जो आहे तो कॉमन असतो, त्यामुळे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर ए, व्ही बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर बी. म्हणजे हा रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्सला दुसरं रो वगैरे लिहू शकत नाही कारण त्याच्यामध्ये वेगळं नोटेशन आहे, त्यामुळे हे लक्षात घ्या व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू आर ए म्हणजे रेजिस्टन्स अपॉन आर बी. आता हे रेजिस्टन्स आहे हे लक्षात ठेवा. आता आर ए अपॉन आर बी. आता रेजिस्टन्स जर तुम्ही बघितलं तर रेजिस्टन्स कसा असतो मित्रांनो, लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि एरियाला इन्व्हर्सली. म्हणजे समजा लेंथ जास्त असेल तर रेजिस्टन्स काय होणार आहे तुमचं वाढणार आहे. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, पाण्याचा पाईप आहे, पाण्याच्या पाईपमध्ये जर समजा तो पाईप लहान असेल तर मग प्रेशर जास्त जाईल ना, म्हणजे रोध जास्त असेल त्याला अडथळा जास्त असतो. जसं ते प्रेशर त्याचा कमी करायचं असेल तर तुम्हाला साईज वाढवावी लागते, बरोबर आहे का. तुम्ही पाईप दाबला तर काय होतं त्याचा रोध वाढतो, त्याला प्रवाही होण्यास किंवा वाहण्यास रोध आहे तो वाढतो. पण त्याला जर ढिल्लं सोडलं त्याचा एरिया जर वाढवला तर त्याच्यातला जो प्रेशर आहे तो कमी होतो. ते सेमच करंटच्या बाबतीत आहे. त्यामुळं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे. आता त्याच्यावरनं काय निघेल व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू. आता हा प्रश्न सोडवायलाच पाहिजे असं नाही, पण आपण डिस्कशन घेतोय. हा खूप मोठा प्रश्न होता, जसं तर तुम्हाला 1 मिनिटाचा सुटणार नव्हताच कारण बरेच कन्सेप्ट यामध्ये लागणार आहेत. आता काय झालं इथं एल ए अपॉन ए बी एकदम सुटसुटीत लिहितो म्हणजे परत अडचण व्हायला नको. आता रेजिस्टन्सचा फॉर्म्युला मी सिम्प्लिफाईड करून लिहितोय व्ही ए अपॉन व्ही बी. हा एवढाच प्रश्न अवघड आहे, बाकीचे सोपे आहेत, त्यामुळे थोडं पेशन्स ठेवा. एचा एरिया डिवायडेड बाय बीची लेंथ डिवायडेड बाय बीचा एरिया ए अपॉन ए. आता बघा हे झालं, आपण सिम्प्लिफाईड जर केलं तर व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू एची लेंथ एचा एरिया. उलट होऊन काय जाणार, वरच्या साईडला बीचा एरिया जाणार आणि खालच्या साईडला बीची लेंथ राहणार. आता आपल्याला डिराइव्ड क्वांटिटीमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. आपल्याला त्यांनी देताना L1 अपॉन L2 हे आपल्याला माहीत आहे. हां म्हणजे एल ए अपॉन एल बी आपल्याला माहीत आहे. हे एल ए अपॉन एल बी एका साईडला जर लिहिलं आपण, समजा हे लिहिताना असं लिहिलं मी, गुणाकार आहे त्यामुळे इकडे इकडं लिहिता येतं आपल्याला. एल ए अपॉन एल बी असं लिहिलं तर इथं काय येईल ए बी अपॉन ए वन.
आता एल ए अपॉन एल बी आपल्याला माहिती आहे की ते 6 सेक आहे. व्ही अपॉन व्ही बी पण माहिती आहे. व्ही ए किती 3 आहे, त्याच्याखाली किती 2 आहे. मग आपल्याला सोडवता येईल सोपत. व्ही ए 3 व्ही बी 2 गुणुले एल ए अपॉन एल बी किती इज इक्वल टू आहे 6/1 गुणुले ए बी अपॉन ए वन. आता ए हा एरिया आहे. आता जरी सिम्प्लिफाईड केलं आपण तर 6 खालच्या साईडला जाईल. 2 गुणुले 3 काय येतं बघूया आपण पुढच्या स्टेपमध्ये. 2 गुणुले 6 3 1 3 3 2 6 बरोबर ए बी अपॉन ए वन. आता बघा किती झालं 2 2 4 म्हणजे 1/4 आलं. 1/4 कशाची किंमत आली मित्रांनो ए बी अपॉन ए म्हणजे एरियाची किंमत आली 4/1. पण आता जी वायर असते वायर कशी असणार आहे चौकोनी थोडीच असणार आहे ती गोल असणार आहे. काय त्याचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. तर पाय आर स्क्वेअर एचा आर आणि इथं बीचा आर पाय पाय कॅन्सल होईल त्यामुळं आर बीचा स्क्वेअर आहे आणि हा आर एचा स्क्वेअर आहे बरोबर 4/1 आलं. स्क्वेअर रूट जर काढलं तर काय येईल 2/1 येईल. बऱ्याच जणांनी गडबडीत सोडताना ते 2/1 असं उलटं केलं नसेल त्यामुळं 1/4 हे उत्तर येणार आहे. उत्तर कुठं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आपण उलटं करून सोडवलं नसणार आहे 4/1 गडबडीत लिहून जातो आपण त्यामुळं 1/4 हे उत्तर तिथं येऊन जाणार आहे. आता आपण पुढे जाऊया. आता हा प्रश्न सोपा होता. दोन्ही तरंग ही यांत्रिकी अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ते प्रवास करतात. आता बघा आवाज. आता तुम्हाला माहीत असेल दोन्ही तरंग हे कसे वेव्ह असतात यांत्रिकी म्हणजे काय लॉजिट्युडिनल मेकॅनिकल वेव्हज. आता इंग्लिशमध्ये पण बघायचं तुम्ही बघितलं असेल सोनार वापरतो आपण. सोनारमध्ये पण वेव्हज खाली पाठवतो किंवा जे प्राणी आहेत समुद्राच्या आतमध्ये ते सुद्धा एकमेकाशी संवाद साधतात. ते वेव्हच्या माध्यमातून साधतात. फक्त दोन्ही तरंग कुठून जात नाही मित्रांनो तर व्हॅक्यूममधून जात नाही. जर ते जात असते तर मग जे स्फोट होत आहेत अवकाशात ते आपल्याला ऐकू आले असते. म्हणजे अर्थ काय व्हॅक्यूममधून दोन्ही तरंग पास होत नाहीत. पण कुठून पास होतात लिक्विडमधून सॉलिडमधून पास होत आहेत आणि गॅसमधून तर होत आहेच. त्याशिवाय माझा आवाज तुम्हाला आला नसता. त्यामुळं वरीलपैकी सर्व माध्यमातून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 सोपा प्रश्न होता. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा पण पहिल्या प्रश्नासारखा अवघड नाही. हा एकदम सोपा प्रश्न आहे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. आता बघा कन्सेप्ट काय आहे त्याच्या तर भिंगाचं ज्यावेळेस पॉवर दिलेली असते आणि फोकल लेंथ दिलेलं असतं त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो पॉवर इज इक्वल टू 1/. फोकल लेंथ इन मीटर असते बरोबर आहे का. डायोप्टर इज इक्वल टू 1/. फोकल लेंथ इन मीटर. आता त्यांनी एका भिंगाची किती सांगितले 2 मीटर आणि दुसऱ्या भिंगाची किती सांगितले 1 मीटर. आता आपण पहिल्या भिंगाची काढू P1 काढू पहिल्याची आणि दुसऱ्याची पण पॉवर काढू किती येते बघू 1/f. आता मीटरमध्येच अंतर आहे म्हणजे 1/2 आलं म्हणजे किती आलं मित्रांनो 0.5 आलं. आणि दुसऱ्याची किती आहे 1 आहे 1/1 म्हणजे एकाची आली 0.5 डायोप्टर दुसऱ्या भिंगाची आली 1 डायोप्टर आणि दोघांची बेरीज असते. इफेक्टिव्ह पॉवर काढताना दोघांची बेरीज करावं लागते त्यामुळे उत्तर काय येणार आहे 1.5 डायोप्टर. हा एकदम सोपा प्रश्न होता. तोंडी तुम्हाला त्याच्यावर करायची सुद्धा गरज नाही. 1/2 0.5 आणि 1 तर 1च येणार आहे 0.5 अधिक 1 1.5 डायोप्टर. हा सोपा प्रश्न होता. फक्त पहिला जो तो अवघड आहे बाकी पुढचे सोपे आहेत. आणि जर समजा तुम्हाला सुटत नाही असं वाटत असेल ना तर लगेच पुढे जायचं कारण आपल्याला गणित मराठी इंग्लिश सगळं एका पेपरमध्ये. आवाज व्यवस्थित आहे ना. आता पुढचा प्रश्न बघूया. आता ह्याच्यामध्ये वाचताना बघा द केमिकल रिएजंट पाण्याची चिरस्थायी दुष्परिणाम. आता मराठीत काय समजत नाही आपण इंग्लिशमध्ये वाचून बघूया. काय सांगितलंय द केमिकल रिएजंट युज्ड टू रिमूव्ह परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर इज आर. मग तुम्हाला सुफेन आणि दुष्फेन पाणी हार्ड वॉटर वगैरे माहीत असेल. आपण कपडे धुताना वॉशिंग सोडाचा वापर करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कशासाठी ते दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी. बोरचं वगैरे पाणी असेल ते हार्ड वॉटर सुपेन होतं. वॉशिंग सोडा हे तुम्हाला माहीत आहे. काही जणांचं कन्फ्युजन झालं असेल परमनंट हार्डनेस या संदर्भात. मग लक्षात ठेवा मित्रांनो परमनंट आणि टेम्पररी दोन्ही टाईपचे हार्डनेस दूर करण्यासाठी सोडा वापरला जातो. धुण्याचा सोडा हा दोन्हीसाठी वापरला जातो. आता हा दुसरं काय सोडियम हेक्झा मेटाफॉस्फेट. आता हे कोलेजन नावाने तुम्ही वाचलं असेल. कोलेजन हा इंडस्ट्रियल नेम आहे सोडियम हेक्झा मेटाफॉस्फेटचा. तर कोलेजन सुद्धा
पाण्याची परमनंट हार्डनेस दूर करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे बोथ 1 and 2. जर काही माहीत नसेल तर सगळ्यांसोबत जायचं, जास्तीत जास्त सामावून घेणारं उत्तर आहे ते लिहून टाकायचं, जास्त नाही विचार करायचा. जर आपल्याला काही कन्सेप्ट माहीत नसेल तर ते बरोबर येण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता नायट्रोजन फ्लोराईडच्या रेणूमध्ये NF3 मध्ये परिणामी द्विध्रुव आघूर्ण, आता हे वाचताना पण अवघड वाटलं मला, मराठीत वाचण्यापेक्षा इंग्लिशमध्ये वाचू. द रिझल्टंट डायपोल मुवमेंट इन NF3 मॉलिक्युल इज डॅश डॅश अँड इन द डायरेक्शन ऑफ डॅश डॅश ॲटम्स. आता बघा हे डायपोल मुवमेंट ही एकदम अवघड कन्सेप्ट आहे, ते त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर अँगलवर डिपेंड असते. आता काय आपण MSc केमिस्ट्री करत नाही, त्यामुळे आपल्याला एवढं सगळं माहीत असायला पाहिजे. फक्त एक जनरल ह्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला, नायट्रोजनपेक्षा फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते आणि जास्त निगेटिव्हिटी असल्यामुळे तो जास्त आकर्षित करतो इलेक्ट्रॉन्सला. त्यामुळे त्याचं जे हे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 मध्ये जास्त आहे आणि इथं फ्लोरीन आहे, कारण फ्लोरीनच्या दिशेने तो असतो, कारण ते फ्लोरीनच्या अणू इलेक्ट्रॉनला स्वतःच्या दिशेने आकर्षित करतात. त्यामुळे त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ह्याचं उत्तर लिहून घ्या, पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाला बघू आपण. खालीलपैकी कोणता क्वांटम अंकाचा संच अशक्य आहे? आता बघा ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की -1.2 च्या ऐवजी त्यांनी +1.2 द्यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. बऱ्याच रेफरन्समध्ये आणि ह्याच्यामध्ये +1+2 असं दाखवत आहे, त्यामुळे हे प्रश्न कदाचित रद्द होण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 3 ह्याच्यामध्ये फक्त मायनसच्या ऐवजी +1.1/2 पाहिजे होता, म्हणजे 1/2 पाहिजे होता. त्यामुळे कदाचित हा प्रश्न रद्द होऊ शकते. तरी आपण हा बाजूला ठेवूया नंतरच्या रिव्ह्यूसाठी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर भूस्थिर उपग्रह, भूस्थिर म्हणजे काय मित्रांनो, जिओ स्टेशनरी, हे अवकाशात स्थापित करण्यात येतात. आता जिओ स्टेशनरी ह्याचा अर्थ काय लक्षात ठेवायचा की ते आपल्या तुलनेत स्टेशनरी आहेत, म्हणजे आपल्याकडे 1 वाजलेत ना तर तो बरोबर त्या 24 तासातच पृथ्वीच्या भोवती फिरणार आहे. आणि पृथ्वीच्या भोवती बरोबर फिरायचं असेल तर त्याला स्वतःची स्पीड मेंटेन करावं लागणार आहे. उभा फिरून चालणार नाही, कारण उभा फिरताना टाईम बदलणार आहे ना, त्यामुळे ते आडवे फिरतात. आणि कुठल्या ॲक्सेसवर फिरतात ते तर लक्षात ठेवा, परत प्रश्न येऊ शकते. 20 नॉर्थ टू 20 साऊथ ह्या दरम्यान ही समजा पृथ्वी आहे, ही जी कक्षा आहे ह्याच्यामध्ये हे फिरतात, त्यामुळे त्याला जिओ सिंक्रोनस ऑर्बिट असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा इक्वेटोरियल ऑर्बिट असं सुद्धा या जिओ स्टेशनरी सॅटेलाइटच्या ऑर्बिटला म्हटलं जातं. त्यामुळं इक्वेटर हे 1 नंबरचं ऑप्शन ह्याचं बरोबर उत्तर आहे. GPS GIS सुद्धा आणि अवकाश तंत्रज्ञान हे सिलेबसमध्ये इन्क्लूड केल्यामुळं त्या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आता पुढचा बघा, हा फोटोग्रामेट्रीवरचा प्रश्न आहे. हवाई छायाचित्राचे परीक्षण करताना जवळजवळ हवाई छायाचित्राच्या जोडीला काय म्हणतात? आता स्टिरिओस्कोप नावाचं एक यंत्र असतं, त्याच्यामध्ये जर 2-3 प्रतिमा आपण एकाखाली एक टाकून बघू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला 3D टाईपची इमेज बघायला मिळते. आता त्यांनी त्यामध्ये मराठीत आणि इंग्लिशमध्ये देताना कसं सांगितलं बघा, हवाई छायाचित्राचे परीक्षण करताना जवळच्या हवाई चित्राच्या जोडीला काय म्हणतात, आणि खाली इन इंटरप्रिटिंग द एरियल फोटोग्राफ द पेअर ॲडजस्टंट एरियल फोटोग्राफ इज कॉल्ड, म्हणजे इंटरप्रिट करताना म्हणजे बघताना काय म्हणतात. खरं तरी स्टिरिओस्कोप हे डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस काय काम करतं तर 2 किंवा 2पेक्षा अधिक जर प्रतिमा असतील जे वेगवेगळ्या अँगलनं घेतले असतील, ते जर आपण बघितले त्या स्टेरिओस्कोपमधून तर ते आपल्याला 3D टाईप दिसतात. म्हणजे फोटोग्राफी ज्यावेळेस केली जाते, फोटोग्रामेट्रीचा ज्यावेळेस वापर केला जातो, त्यावेळेस खालच्या प्रतिमा या अँगलनं आणि पुढच्या अँगलनं लगेच काढलेल्या असतात आणि ते एकदम जवळजवळचे असतात. ते जर स्टेरिओस्कोपमध्ये टाकून जर बघितले आपल्याला तर आपल्याला ते 3D टाईपमध्ये दिसतात. त्यामुळे ह्याचं उत्तर स्टेरिओस्कोप यायला पाहिजे. खरं तर हे डिव्हाइस आहे, पण त्यांनी प्रक्रिया विचारलेली आहे, तर स्टेरिओस्कोप हे उत्तर आपण इथं ग्राह्य धरूया. पुढे जाऊया. आता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाचा, रेस्टर डाटा आणि वेक्टर डाटा म्हणजे काय. आता वेक्टर हा शब्द भूमितीमध्ये बऱ्याच वेळा वाचलाय तुम्ही, म्हणजे ॲक्सिस असतात, एक्स आणि वाय ॲक्सिस. वेक्टर डाटा जर दाखवताना, आता समजा मी ज्या बिल्डिंगमध्ये उभारलोय तर ही बिल्डिंग जर अशी चौकोनी असेल तर ह्याची बाउंड्री डिफाईन केलेली असते आणि हे अशी दाखवली जाते एक्स आणि वाय ॲक्सिसवर. हे कुठल्या स्वरूपात दाखवतात तर वेक्टर स्वरूपात दाखवतात. आता रेस्टर डाटा म्हणजे काय तर आपला मोबाईलमध्ये काय असतं, तुम्ही आधीच्या ज्यावेळेस तुमच्याकडे तसे मोबाईल होते, ते नोकियाचा मोबाईल छोटा, त्याच्यावर काय असायचं, असे डॉट पिक्सल असायचे बरोबर आहे का. या पिक्सेलमधून इमेज तयार व्हायची. तुम्ही स्नेकची गेम खेळत होता
त्या स्नेकची गेम जर तुम्ही 19 ते 95च्या दशकात जर जन्मला असाल तर तुम्हाला त्या गोष्टी माहीत असतील. स्नेकच्या गेममध्ये ते पिक्सेलच्या स्वरूपात दिसायचे. ते पिक्सेलच्या स्वरूपात ज्यावेळेस फोटोग्रामेट्री केलेली असते किंवा GIS मध्ये पिक्सेलच्या स्वरूपात जर एखादा मॅप दाखवला असेल तर त्याला रेस्टर डाटा न दाखवलेला असतं आणि वेक्टरमध्ये काय असतं तर हे एक्स आणि वाय ॲक्सिसवर दाखवलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये बघा, द वेक्टर डाटा मॉडेल वेल डिफाईन्ड बाउंड्रीज आर रिप्रेझेंटेड, हे 3 नंबरचं उत्तर पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जर आपण प्रतिमा काढायला गेलो तर मग हे असे पिक्सेलच्या स्वरूपात येणार. मग समजा एक नदी आहे, नदी दाखवताना वेक्टरमध्ये असे बाउंड्री दाखवणार, पण जर ती रेस्टरमध्ये दाखवायची असेल तर आपल्याला अशा बॉक्सनं दाखवावं लागेल. म्हणजे जसं आपण दगडाची एखादी भिंत असते तशा पिक्सेलमध्ये त्या नदीचं वळण दाखवावं लागेल. त्यामुळे फिक्स बाउंड्री कुठं आहे, वेक्टरमध्ये बाउंड्री रिप्रेझेंट केलेली आहे. तर ते समजलं असेल तुम्हाला. स्नेकच्या गेममध्ये ते सापाचा आकार चेंज व्हायचे त्या पिक्सेलच्या ह्याच्यानुसार. कारण आत्ताचे जे मोबाईल आहे त्याचे लाखो पिक्सेल आहेत, एकदम छोटा आकार आहे पिक्सेलचा, त्यामुळे तुम्हाला ते चौकोन दिसत नाहीत. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा एकदम सोपा प्रश्न होता. हा प्रश्न एकदम सोपा होता. इंटरनेट संदर्भात वापरल्या जाणाऱ्या HTML या संबोधनाचे पूर्ण रूप काय? आता HTML वर ह्याच्या आधी पण आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, पर्याय क्रमांक 3 हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हा रिपीट क्वेश्चन आहे, सगळ्यांचा बरोबर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा 41 नंबरचा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा उदय कशा प्रकारे परिभाषित केला जाऊ शकतो? हा तुमच्या जनरल सेन्सवरचा प्रश्न आहे. तुम्ही जे ॲमेझॉनवरनं कुठल्याही गोष्टी मागवता किंवा फोनपेनं ट्रान्झॅक्शन करतायत किंवा मिंत्रा वगैरे सारखे वेबसाईट आहेत. जगातले पहिले ई-कॉमर्स वेबसाईट कोणती आहे तर eBay. तर हे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा उदय कशा प्रकारे प्रकाशित केला जातो तर इंटरनेटवर व्यवसायाचा व्यवहार, म्हणजे इंटरनेटवर आपण खरेदी विक्री करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. उत्तर काय? इंटरनेटवर व्यवसायाचा व्यवहार. बाकीचे काय त्याच्यामध्ये बसतच नाहीत. त्यामुळे कॉमन सेन्सवर हा प्रश्न तुम्हाला सुटून जाईल. पुढचा प्रश्न बघा, ASCII याचा फुल फॉर्म काय आहे? जे कॉम्प्युटर एकमेकांमध्ये संवाद करतात त्यासाठी काय स्टँडर्ड्स आहेत तर ते आता ह्याच्यामध्ये तुम्ही सोडवताना जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर कसं सोडवायचं तर कॉमन शब्द बघायचे. अमेरिकन आले, कॅरेक्टर सगळीकडे आलेलं आहे. त्यानंतर कोड्स आहे, इंटरचेंज 2 ठिकाणी आहे. हां, त्यामुळे इंटरचेंज असण्याची शक्यता जास्त आहे. आता जे कॉमन आहेत स्टँडर्ड कॅरेक्टर आणि स्टँडर्ड कोड, अमेरिकन हे 2 गोष्टी आणि इन्फॉर्मेशन इंटरचेंज या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे. असं कॉमन काढून तुम्ही लॉजिकवरून उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. सगळं माहीत असणं अपेक्षित नाही आहे, कारण कॉम्प्युटर किंवा ज्यांचं IT मध्ये ते 10 वर्ष काम करतायत त्यांना सुद्धा काय उत्तरं जमत नाहीत. कारण हे ज्या स्पेसिफिक उत्तर आहेत किंवा स्पेसिफिक प्रश्न आहेत, लॉजिकनं सोडवता येतं का बघायचं, नाही जमलं तर मग पुढच्या प्रश्नाकडे जायचं. कारण 100 प्रश्न सोडवायचे, जास्तीत जास्त कॉन्फिडेंटली अटेम्प्ट केले पाहिजे. आणि काय लॉजिकवर प्रश्न आहेत. सायबर बुलिंग म्हणजे काय तर इंटरनेटद्वारे धमकावणे. तुम्ही त्याच्या नावाच्या अर्थावरून सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तिथं काय म्हणलं आहे, बाकीचे ऑप्शन एकदम सोपे दिलेले. स्पॅमिंग म्हणजे काय तर सारखं ईमेल किंवा बॉम्बार्डिंग करणं, तर हे तुम्हाला समजून जाईल त्या ऑप्शनवरून सुद्धा. इंटरनेटद्वारे धमकावणे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, भूगोल चालू झाला आहे. पश्चिम हिमालयन प्रदेशात फळबागा विकसित झालेल्या आहेत. आता पश्चिम हिमालयन प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश झाला? हिमाचल, उत्तराखंड किंवा व्हॅलीचा प्रदेश. तर तिथले सफरचंद, अक्रोड आपण खातोय, बरोबर आहे का? शिमलाचे सफरचंद फेमस आहेत. तिथं फळबागा विकसित झालेल्या आहेत. का विकसित झाले त्याचे कारण काय तर तेच वाचायचं आपल्याला. पश्चिम हिमालयातील मृदा फळबागाच्या वाढीसाठी उत्तम आहे, हे असू शकतं, ह्याला बाजूला ठेवूया आपण. पश्चिम हिमालयात हिवाळ्यात पडणारा पाऊस फळबागांच्या वाढीसाठी अनुकूल असतो. पश्चिम हिमालयात सर्वसाधारण पावसाचे प्रमाण कमी असते, हे डायरेक्ट कट करून टाकायचं. पर्वतीय हवामान फळबागांना उपकारक असते. आता पर्वतीय उपकारक असते तर मग आपल्या सह्याद्रीमध्ये पण त्या टाईपच्या फळबागा असल्या असत्या, तर सगळ्या ठिकाणी असल्या असत्या, सगळ्या डोंगराळ भागात. त्यामुळं हे जनरल स्टेटमेंट आहे, ह्याला पण कट करता येईल. आता दोन्हीच विचार करायचा. आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिक सांगितलं आहे, तुम्हाला माहिती आहे की जे हिवाळ्यात तिकडे पाऊस पडतो त्याच्यामुळं पाण्याची जी कमतरता आहे ते भरून निघते. त्यासोबत चिलिंग इफेक्ट आहे तो सुद्धा कमी होतो. कारण बर्फ पडल्यानंतर बर्फ पडणं हे जास्त बर्फ पडलं तर ते सुद्धा धोकादायक असतं.
त्यामुळं पश्चिम हिमालयात हिवाळ्यात पडणारा पाऊस हा फळबागांच्या वाढीसाठी अनुकूल असतो, हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. कारण पाण्याची सुद्धा त्या टायमाला गरज असते आणि त्यावेळेस जो पाऊस पडतो हिवाळ्यात पडणारा पाऊस आहे तो त्यासाठी उपकारक आहे. त्यासोबत तुम्हाला पंजाबचा पट्टा माहीत असेल, त्याच्या गव्हासाठी सुद्धा हा पाऊस फायदेशीर असतो. गव्हाचं सुद्धा उत्पादन या हिवाळ्यातल्या पावसामुळे वाढतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. ह्याच्या आधी गव्हाच्या उत्पादनासंदर्भात हा प्रश्न येऊन गेलेला आहे, आता त्यांनी फळबागा संदर्भात विचारलेला आहे. ह्याच्या आधी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. आता या कन्सेप्टवर सुद्धा ह्याच्या आधी प्रश्न आलेत. मान्सूनची माघार, पण ते राज्यसेवेच्या संदर्भात आले होते किंवा कंबाईनच्या संदर्भात आले होते. रिट्रीट ऑफ मान्सून म्हणजे मान्सूनची माघार ही भारतातल्या मान्सूनचं वैशिष्ट्य आहे. तर भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिमाण आहे. तर आता हे जे परिणाम आहे ते एक एक चेक करायचे ऑप्शन आपण. भारताचा वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभाराच्या पट्ट्याचा होणारा विस्तार. आता भारताचा जर आपण नकाशा बघितला भारतीय उपखंडाचा, तर त्याच्यामध्ये नकाशा काढून बघूया. आता मी त्रिकोणमध्ये काढतो. समजा भारताचा नकाशा असा असेल, तर त्यांनी काय सांगितलं, वायव्य भागाकडून आग्नेय भाग ह्याच्यामध्ये वायुभाराच्या उच्च वायुभाराच्या पट्ट्याचा होणारा विस्तार. ॲक्च्युली हे कशामुळे होतं, तर मान्सूनची माघार का होते, तर सुरुवातीला माहिती आहे तुम्हाला जून जुलैमध्ये काय होतं, ईशान्य वारे म्हणजे मेमध्ये ते आपल्या इकडच्या साईडला लक्षद्वीपच्या साईडला वगैरे पोचतात आणि ते परत जूनमध्ये महाराष्ट्रात येतात. जुलैपर्यंत ते मध्य प्रदेशच्या पुढंपर्यंत जातात आणि ज्यावेळेस ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना येतो त्यावेळेस अचानक हे वारे परत माघारी फिरायला लागतात. परत माघारी फिरून हे आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या किनाऱ्यात पाऊस देतात आणि ते माघारी जातात. त्याला आपण कुठल्या साईडने येतात ते ईशान्य मोसमी वारे म्हणतो आपण. आणि रिट्रीट ऑफ मान्सून म्हणजे काय असतं, ज्यावेळेस हे वारे माघारी फिरायला चालू होतात त्यावेळेस दिल्ली साईडला किंवा भारतातल्या उत्तरेला जे ढगाळ वातावरण आहे ते एकदम निवळतं, निरभ्र आकाश होतो आणि उन्हाळा वाढतो. त्याला ऑक्टोबर हिट सुद्धा त्या काळात अनुभवायला मिळते. आता तुम्हाला माहिती आहे, जर वारा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्यासाठी प्रेशर ग्रेडियंट महत्त्वाचं आहे. कारण वारा वाहताना जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. त्यावेळेस काय होतं, तर भारतीय उपखंडात तीव्र वायुभाराचे उतारमान तयार होते. आता इंग्लिशमध्ये वाचताना जरा ह्यावर जाते. प्रेशर ग्रेडियंट जे म्हणजे काय, त्याला वायुभाराचे उतारमान असं म्हणतो आपण. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, जो एका ठिकाणाचं प्रेशर आहे आणि दुसऱ्या ठिकाणाचं जे प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, त्याच्यामध्ये जर डिफरन्स असेल तर त्याला ग्रेडियंट म्हणतो आपण. त्यामुळं काय होतं, समजा इथं 1.1 ATM प्रेशर असेल, इथं 1 ATM असेल, इथं 0.9 असेल आणि हे जवळजवळ असतील तर त्यावेळेस काय होईल, वारा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहील. आणि ज्यावेळेस उलटं प्रेशर तयार होतं म्हणजे इकडे साईडला कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि इकडे जास्त दाबाचा पट्टा तयार झाला तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. रिट्रीट ऑफ मान्सूनमध्ये काय होतं, तर इथं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो आणि इकडं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळं वारे वाहताना ईशान्येकडून वाहतात आणि मान्सूनची माघार त्याला समजलं जातं. आणि जो ईशान्य मोसमी पाऊस आहे तो आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या किनाऱ्याला पाऊस देतो. सूर्याचे बाष्पमंडळ हे ऑप्शन सुद्धा इलॉजिकल आहे, कारण ह्याच्यामुळे काय तयार होतात, सीझन्स तयार होतात. बरोबर आहे का. नैऋत्य मान्सून वारे हिमालयात अडवले गेल्यानंतर त्यातून त्याची माघार होते, असं काय नसतं. वारे धडकून काय माघार येत नाहीत, हे प्रोसेस मोठी आहे. त्यामुळं हे पण इलॉजिकल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर येईल. भारतीय उपखंडात निर्माण होणारे तीव्र वायुभाराचे उतारमान. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आता हा फेमस प्रश्न आहे आणि शिवालिक पर्वतरांगा प्रत्येकाला माहीत असेल, पण त्यांनी ऑप्शनमध्ये देताना 4ही ऑप्शनमध्ये शिवालिक दिलेला आहे. प्रश्न काय की, तर खालील प्रश्नांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असा अचूक क्रम लावा. इथं गोल करून ठेवायचा मित्रांनो. काय सांगितलं त्यांनी ते आधी बघायचं. प्रश्न काय अपेक्षित आहे ते महत्त्वाचं आहे. फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, दक्षिणेकडून विचार करायचा आहे. आता तुम्हाला जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवली असेल, जलकारी जास्कर लडाख काराकोरम जे काश्मीरचा प्रदेश आहे, हा काश्मीर आहे, तर शिवालिक आहे ती सगळ्यात खालच्या साईडला आहे. इथं शिवालिक रेंज आहे. शिवालिकच्या वरच्या साईडला काय आहे, पीर पंजाल आहे आणि इथं ग्रेटर काश्मीर किंवा बृहद विमल आहे, ग्रेटर काश्मीर आहे आणि ह्याच्यामध्ये श्रीनगर वगैरे वसलेलं आहे. त्यामुळं ह्याच्या पुढं पण प्रश्न येईल. पीर पंजाल आणि ग्रेटर हिमालय ह्याच्या दरम्यान काश्मीरची व्हॅली आहे, जे दल सरोवर वगैरे आहेत किंवा जे फळबाग आहेत किंवा ज्याला आपण जिथं सॅफ्रॉन जास्त पिकवलं जातं, म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणतो, केसरची शेती. केसरची शेती या पट्ट्यात केली जाते. ग्रेटर हिमालयानंतर जास्कर लडाख, जलकारी जास्कर लडाख आणि काराकोरम आहेत. तर हे लक्षात ठेवा.
असा क्रम आहे आणि तसा क्रम कुठे दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिला आहे. सोपा प्रश्न होता तुलनेनं. जलकारी जर लक्षात असेल, ट्रिक लक्षात असेल तरी पण तुम्हाला उत्तर देता आलं असतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. आता बघा, हा कन्सेप्टवर प्रश्न विचारलाय. भारतातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यातील फरक. आता त्यांनी स्टेटमेंट दिलेत. दक्षिण भारतातील किंवा दक्षिण भागातील कन्याकुमारी जवळ जो फरक आहे, म्हणजे मोठा दिवस लहान दिवस, याचा 45 मिनिटाचा आहे. आणि उत्तर भारतातील लेह लडाख जवळ 4 तासाचा आहे. म्हणजे दिवस आणि रात्रातला फरक 4 तासाचा आहे. तुम्ही ते फुरसुंग वांगडूची स्टोरी ऐकली असेल, तिथं लवकर रात्र होते, त्यामुळे त्यांनी शाळांचा टाइम वगैरे बदललेला आहे. 4-5 वाजता तिथं अंधार व्हायला सुरुवात होतो. तर तो फरक 4 तासाचा आहे दिवस आणि रात्रीतला. आता त्याचं कारण काय विचारलं आपल्याला. कन्याकुमारी विषुववृत्ताच्या जवळ आहे आणि लेह विषुववृत्तापासून दूर स्थित आहे, हे असू शकतं कारण. पण ह्याच्यापेक्षा चांगलं उत्तर काय सापडतं का बघूया. आपल्याला जास्तीत जास्त जे बसेल ते बघायचं आहे. कन्याकुमारीचे स्थान उष्ण कटिबंधात, तर लेहचे स्थान समशीतोष्ण कटिबंधात आहेत. आता हे आहे, पण ह्याचं कारण आहे का, आपण काय शोधतोय, कारण शोधतोय. तो एक्झॅक्ट कारण बसते का ते शेवटपर्यंत वाचायचे पर्याय. भारताच्या दक्षिणेकडील भागात दिनमान व रात्रीमानाच्या कालावधीत फरक कमी असतो आणि उत्तरेकडील भागात तो जास्त होत जातो, हे बरोबर आहे. पण तिथं कारण आहे का, एक्झॅक्ट कारण काय, तर पृथ्वीच्या आसने पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीत 66.30 डिग्रीचा कोन केलेला आहे. म्हणजे पृथ्वी आहे ना, ती अशी गोल नाही, अशी कललेली आहे, ती असं कललेली आहे, ती तिरकी झालेली आहे. त्यामुळे दिनमानाच्या आणि रात्रीमानाच्या कालावधी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जातो. तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, ध्रुवामध्ये काही काही वेळेस 6 महिन्याचे दिवस आणि 6 महिन्याची रात्र असते. उत्तरायण आणि दक्षिणायन सुरू होतं, बरोबर आहे का. जूनमध्ये आपल्याकडे दिवस मोठा असतो, रात्र लहान असते. डिसेंबरमध्ये आपल्याकडे लवकर अंधार पडतं, कारण जो फरक आहे तो चेंज होत जातो. हे कशामुळे घडतं, तर ते पृथ्वी जे आहे ते 66.30 डिग्री या अँगलनं कललेले आहे. त्यामुळे दिनमानाचा रात्रीमानाचा कालावधी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जातो. विषुववृत्ताकडे जो फरक आहे तो कमी असतो, ध्रुवाकडे तो वाढत जातो. त्यामुळे उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता मित्रांनो. सह्याद्रीच्या 1200 मीटरपेक्षा जास्त उंच भागातील 400 सेमी किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या विभागात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वन आढळतात. आता बघा, त्यांनी 2 कंडिशन दिलेत. 1200 मीटरपेक्षा जास्त उंच म्हणजे काय, पर्वतीय घाटमाता आहे तो. दुसरं काय, 400 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस. बघा मित्रांनो, जर 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असेल तर तिथं सदाहरित वन असतात. आपलं पहिल्यांदा काय डिफाईन होईल, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, कारण इथं ऑप्शन पर्याय क्रमांक 1लाच दिलेला आहे. आणि ही वने कुठे आहेत, महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रात अशा प्रकारची वनं कुठे आहेत, तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत. त्याच्यामध्ये महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, आंबोली असेल, गगनबावडा असेल. इथं काय, उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहेत, पण हे खूप कमी प्रमाणाचं, फक्त घाटमाथ्यावर आहे. आंबोली, गगनबावडा, महाबळेश्वर, पाचगणी, त्या ठिकाणी अशा प्रकारची वनं आपल्याला आढळतात घाटमाथ्यावर, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता खाली 2 विधानं दिलेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून ब हे त्याचे कारण आहेत. आता ते चेक करायचे आहेत आपल्याला, कारण बरोबर आहे का. अ मध्ये काय सांगतात, तर महाराष्ट्रात भूगर्भ जलाचा, त्याच्यामध्ये आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. भूगर्भ जल म्हणजे काय, ग्राउंड वॉटरचा उपसा प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळे जे आपलं ग्राउंड वॉटर आहे, भूजलाचे साठे ते नष्ट होत आहेत, हे बरोबरच आहे. महाराष्ट्रात भूजल संवर्धन करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या इथं ग्राउंड वॉटरचं कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे, हे दोन्ही बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलंय, अ त्याचं प्रतिपादन आहे आणि ब त्याचं कारण आहे. आता करणं गरजेचं हे कारण आहे का मित्रांनो, हे काय उपाय आहे त्याचा, बरोबर आहे का. कारण काय असलं असतं, म्हणजे अ हे प्रतिपादन आहे आणि ब हे त्याचे कारण आहे. आता कशाचं कारण काय बघा, महाराष्ट्रात भूजल वाचताना माझं कन्फ्युजन किंवा तुमचं कन्फ्युजन झालं का ते बघा. त्यांनी काय सांगितलंय, ब हे त्याचं कारण आहे. कारण कुठलं आहे, ब आहे. अ काय विधान आहे, इंग्लिशमध्ये पण वाचून बघूया. ॲसर्शन ए अँड अदर लेबल्ड रिझन बी, बी हे कारण आहे. तर काय पाहिजे होतं, ह्याचं उलटं पाहिजे होतं. कारण काय, उपसा प्रचंड प्रमाणात आहे आणि विधान काय, भूजल संवर्धन करणं गरजेचं आहे. बघा तुमच्यापैकी कोणाचं कन्फ्युजन झालंय का. विधान काय पाहिजे होतं इथं, महाराष्ट्रात भूजल संवर्धन करणं गरजेचं आहे. ॲसर्शन काय पाहिजे होतं, बी पाहिजे होतं इथं. बघा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल किंवा उत्तर तुमचं त्याच्यामुळे चुकलं असेल. विधान ब हे विधान पाहिजे होतं, ब हे विधान पाहिजे होतं आणि अ हे कारण पाहिजे होतं. हे उलटं केलं इथं, त्यामुळं दोन्ही विधान बरोबर आहेत, पण ते त्याचं कारण नाही, तर काय ते स्पष्टीकरण आहे. आता इथं उत्तराकडे जाऊया. विचारताना त्यांनी काय सांगितलं, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत,
ब हे अचे खरे स्पष्टीकरण नाही, ब हे अचे खरे स्पष्टीकरण आहे, ब काय स्पष्टीकरण आहे, तर ब स्पष्टीकरण आहे, अविधानाचे ब स्पष्टीकरण आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळं स्पष्टीकरण नाही असं पर्याय क्रमांक 2 उत्तर आपण लिहू शकतो. उलटं केलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजलं असेल ते तुम्हाला. स्पष्टीकरण आणि कारण हे लिहून काढा तुम्ही तिथं, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात असण्याचे कारण काय? थोडा प्रश्न तिरका झाला स्कॅन करताना, तर वाचताना येतं तुम्हाला, सहज वाचता. आता बघा, तुम्ही जर बघितलं असेल, आता गणपतीचा सीझन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ट्रेनचं बुकिंग चालू होतं. कारण जे चाकरमाने आहेत, म्हणजे हे शब्द वापरतात आपले ABP न्यूज, TV 9 वाले, त्यांचा प्रवास तिकडे चालू होतो आणि गाड्या भरून किंवा बरेच लोक ट्रेननं कोकणाकडे प्रवास करतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर कामगाराचं जे प्रमाण आहे ते सिंधुदुर्ग किंवा दक्षिण कोकणातून जास्त प्रमाणात उत्तर कोकणात म्हणजे मुंबईच्या इंडस्ट्रीयल पट्ट्यात आहे. त्यामुळे तिथं काय झालंय, महिलांचं प्रमाण कमी झालंय आणि महिलांचं प्रमाण वाढलंय. कारण पुरुष कुठं जात आहेत, मुंबईमध्ये कामाला जात आहेत. कोकणातील या जिल्ह्यातून मुंबईच्या औद्योगिक प्रदेशाकडे पुरुष कामगाराचे होणारे बाह्य स्थलांतर हे त्याचं कारण आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं परफेक्ट कारण आहे, कारण ते रिजनल त्या भागाचं कारण आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता इथून मॅथचे प्रश्न चालू झालेत. आपण डायरेक्ट GSच्या प्रश्नाकडे जाऊया. आता मॅथचे प्रश्न पण तुमचे डिस्कस होणार आहेत. ह्याच्यानंतर मॅथ रिजनिंग आणि मराठी इंग्लिशचे प्रश्न सुद्धा डिस्कस केले जातील. आता बघा, पर्यावरणासंदर्भाचे प्रश्न आलेले आहेत, कारण फॉरेस्ट्रीची सुद्धा ही पूर्वपरीक्षा होती. तर आता बघूया आपण पर्यावरण संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले कायदे आणि त्याचे वर्ष. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 जरी माहीत असेल तरी पण तुम्ही त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता जलप्रदूषण आणि नियंत्रण कायदा हा कधीचा आहे, 1974चा आहे. हे पण एक ह्याच्यावरून तुम्हाला सापडत आहे. कला समजा तुम्ही 1 केलं, हवा प्रदूषण, वन संवर्धन, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, त्यानंतर वन्यजीव रक्षण, अचं 3 81, हवा 81चे आहे, जल 74चं आहे, अला 3 आणि कला 1 ह्याला जरी केलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. वन्यजीव रक्षण 1972चं आहे आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन म्हणजे वन संवर्धनचं 1980चं आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर यायला पाहिजे. इथं 2 उत्तर माहीत असणं गरजेचे आहे, किंवा 1 जरी माहीत असेल आणि तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता हे का सांगतोय मी तुम्हाला, जर समजा तुम्हाला फिक्स माहीत आहे आणि ते एकच असेल तर डायरेक्ट टिक करायचं आणि पुढे जायचं, बाकीचं वाचायचं पण नाही, कारण तेवढा टाईमच नाही आपल्याकडे उत्तर सोडवायला. पूर्व परीक्षेला 1 जर जोडी फिक्स लागली तर ते लावायचे आणि पुढे जायचे. पुढे बघा, आता क्योटो परिषदे गाजलेले. क्योटो म्हणजे कार्बन हे लक्षात ठेवा, आणि मॉन्ट्रियल म्हणजे ओझन हे लक्षात ठेवा. हे सारखं विचारला जाणार प्रश्न, एकदम फुल टास्क प्रश्न होता. क्योटो परिषदे डायरेक्टच्या संदर्भात आहे. कार्बन आणि हरितगृह उत्सर्जन. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न होता, फुल टॉस प्रश्न होता. पुढे बघा, अजून त्याच्यावरच प्रश्न आला, हरितगृह परिणाम पर्यावरणात. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न मी एक तुम्हाला लिहून देतो. आता क्योटोमध्ये कोणते कोणते गॅस सांगितलेत हे लक्षात ठेवा. क्योटोमध्ये कोणते सांगितलेत, तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी ते बाकीचे पण गॅस देतात. क्योटोमध्ये CO2 सांगितलेला आहे, कार्बन डायऑक्साईड सांगितलेला आहे, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड सांगितलेला आहे, PFC सांगितलेला आहे, HFC सांगितलेलं आहे आणि SF6 सांगितलेलं आहे. तर हे गॅसेस सांगितलेले आहेत. ह्याच्यावर पण पुढं प्रश्न येऊ शकतो. क्योटोमध्ये कोणते गॅसेस सांगितले तर ते पण लक्षात ठेवा. आणि मिथेन एक सांगितलेलं, असे 6 गॅसेस सांगितलेले आहेत. 6 गॅसेस लक्षात असू द्या, पुढच्या वेळेस तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतोय. पर्यावरणात हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूच्या कोणत्या वायूमुळे होतो, तर CO2 मुळे होतो. आता 2 गोष्टीमध्ये कन्फ्युजन होते. कार्बन मोनॉक्साईड आहे ना, हा प्रदूषण करणारा वायू आहे. CO2 प्रदूषण करत नाही. CO2 हरितगृह म्हणजे काय, ग्रीन हाऊस गॅस आहे, आणि CO हा प्रदूषण करणारा गॅस आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्झिहिमोग्लोबिन तयार होतं आणि फुफ्फुसासंदर्भात किंवा रक्तामध्ये ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. ब्लू बेबी सिंड्रोम नावाचा रोग होतो. त्यामुळं तिथं लक्षात ठेवा, CO2 वायूच्या वाढत्या प्रमाणे हरितगृह प्रमाण परिणाम होतो. हा प्रश्न पण बऱ्यापैकी सगळ्यांचा बरोबर आला असेल. आता पुढचा प्रश्न आहे, आंदोलन आणि त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत. चिपको आंदोलन हे वृक्षतोडासाठी. मागच्या 3 वर्ष सलग प्रश्न येतोय. गौरादेवीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. गेल्याच वर्षी
राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आला होता. चिपको आंदोलन वृक्षतोडी संदर्भात आहे. केरळ शास्त्र साहित्य परिषद. आता दुसरं बघूया, तवा नदी प्रकल्प. तवा कुठं आहे? नर्मदेची उपनदी आहे. मिट्टी बचाव आंदोलन ते त्यासाठी फेमस होतं. चिपको आंदोलन अला जर 2 जोडले ना तरी पण उत्तर निघतंय. बाकीचे वाचत पण बसायचे नाहीत, डायरेक्ट टिक करायचं आणि पुढे जायचं. आपण बाकीचे अजून बघूया. बॉम्बे बचाव कमिटी ही, आता हे 2 ऑप्शन निघाले. क ला 4 झालं, अ ला 2 झालं. त्यानंतर आता काय राहिलं? ड ला काय? ते बॉम्बे बचाव कमिटी हे खत कारखान्यासंदर्भात आंदोलन होतं. आणि केरळ शास्त्र साहित्य परिषद ही जलविद्युत निर्मिती केंद्राच्या विरोधात आंदोलन केलं होतं या परिषदेने. पर्याय क्रमांक 1. खरं तर एका ह्याच्यावरच निघून जाते ते. ओझोन थराचा क्षय कशामुळं किंवा कोणत्या ऑक्साईडमुळे होतो? आता ओझोनमध्ये असणार आहे ना फॉस्फरस, नायट्रोजन, कार्बन. आता हे सगळे दिलेले आहेत. आता N2 जे आहे ते ओझोनचं थर डिप्लेशन करत नाही. हां, त्यामुळे हे तिन्ही जे आहेत ते सुद्धा ह्याचे डिप्लेशन करत नाहीत. फ्लोरीन वगैरे करतं, त्यामुळं कोणताही नाही. हे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर पाहिजे. कार्बनचा तर काय संबंधच नाही. कार्बन ओझोन थराचा डायरेक्ट काय संबंध नाही. कार्बन डायऑक्साईड किंवा CO हे ओझोनचा थर डिप्लेट करत नाही. कार्बन डायऑक्साईड हरितगृह वायू आहे. नायट्रोजन ऑक्साईड हे हरितगृह वायू आहे. फॉस्फरस ऑक्साईड न हरितगृह आहे, न ओझोन डिप्लेट करतो. दोन्हीचा पण काय संबंध नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. ॲबेल पारितोषिक. ॲबेल पारितोषिक, नोबेल पारितोषिक हे 2 आयोगाचे आवडते प्रश्न आहेत आणि यावर्षी त्यांनी दोन्ही ह्याच्यावर एकदम सोपे प्रश्न विचारलेत. हेनरी एबेल यांच्या स्मरणार्थ 2004 पासून एबेल पारितोषिक दिलं जातं. कोण देतं? नॉर्वे सरकार देतं, हे लक्षात ठेवा. आणि ते गणिताच्या संदर्भात आहे. गणिताचं नोबेल त्याला समजलं जातं. एबेलला गणिताचं नोबेल समजलं जातं. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ह्याचं उत्तर लिहून घ्या. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आता. जगातील सर्वात मोठा 2ऱ्या क्रमांकाचा बैठा म्हणजे सिटिंग स्टॅच्यू. हे शब्द महत्त्वाचा आहे. सिटिंग स्टॅच्यू हा शब्द महत्त्वाचा आहे. ह्याच्या आधी सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीवर प्रश्न आला आहे. तो 182 मीटरचा आहे. त्याची उंची वगैरे विचारली होती. हा जो पुतळा आहे तो 66 मीटरचा आहे, हे लक्षात ठेवा. हा हैदराबाद तेलंगणामध्ये आहे. आणि कोणाचा आहे तो? संत रामानुजाचार्याचा आहे. त्यांच्या 1000 वर्ष पूर्ण होते त्यांच्या जयंतीला. 1100च्या कालखंडात ते होते आणि गणितामध्ये ते फेमस होते. त्यामुळे संत रामानुजाचार्य पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. आणि बैठा पुतळ्यात तो 2 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. 66 मीटर त्याची हाईट आहे. पुढच्या परीक्षेला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता हा प्रश्न डायरेक्ट फॅक्च्युअल होता. बाय मेनी हॅपी ॲक्सिडेंट रिलॅक्सेशन ऑफ ए लाईफ. आता हे जे पुस्तक आहे ते भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ज्यांनी 2 टर्म उपराष्ट्रपती पदाचे भूषवलेत त्यांच्यावर आधारित किंवा त्यांची बायोग्राफी टाईपचं पुस्तक आहे. तर हमीद अन्सारी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता हा प्रश्न बघा. यावेळेसच्या राज्यसेवा किंवा बाकीच्या बऱ्याच इंटरव्ह्यूला ह्याच्यावर बरेच मुलांना प्रश्न विचारले होते. महाराष्ट्र विधानसभेने डिसेंबर 2021 मध्ये शक्ती विधेयक मंजूर केले. ह्याच्या आधी आंध्र प्रदेशमध्ये दिशा विधेयक मंजूर झालं होतं. त्याच्यावर प्रेरित होऊन आपण सुद्धा शक्ती विधेयक मंजूर केलंय. हे विधेयक दिलीप वळसे पाटील यांनी मांडलं होतं, गृहमंत्री. यामध्ये बलात्कारास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, बरोबर आहे. महिलावर ॲसिड हल्ला केल्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि हे जे कायदा आहे ह्यानुसार 15 दिवसात तपासणी पूर्ण करायची आणि 30 दिवसात ट्रायल पूर्ण करायचे. विधानसभेत अर्थमंत्र्यांनी हे विधेयक सादर केले, हे चुकीचं आहे. जर आपण हे जर काढलं तर ऑप्शन खरं तर काय पाहिजे? अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहेत असं विचारले. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न 100% लोकांचा बरोबर यायला पाहिजे. कोविशिल्ड ह्याच्यावरनं उत्तर निघतं फक्त. कोविशिल्डला जर तुम्ही भारताला जर जोडलं कोविशिल्डला जर तुम्ही भारताला जोडलं तर अ ला ब ला 4 असे 2 ऑप्शन निघत आहेत. त्याच्यानंतर स्पुटनिक सुद्धा गाजली होती, रशियाची होती. मॉडर्न अमेरिकेची होती आणि सायनोफार्म राहिलेली चीन. या मॉडर्न अमेरिका आणि कोविशिल्ड भारत ह्याच्यावरून उत्तर निघतं आहे. अ ला 4 आणि ड ला 1 ह्याच्यावरून उत्तर निघतं. पर्याय क्रमांक 2 हे 100% सगळ्यांचं बरोबर यायला पाहिजे. इसवी सन 2021 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले असा प्रश्न विचारलाय.
तर मारिया रेसा आणि दिमित्री मोराटो यांनी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता. दोघेही पत्रकार आहेत. मारिया रेसा ह्या फिलिपिन्सच्या पत्रकारित आहेत. तिथं पत्रकारिता त्यांनी करतात आणि त्या देशातलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत त्याविषयी काम केलं. आणि दिमित्री मोराटो हे रशियाचे आहेत आणि 2 दिवसापूर्वी दिमित्री मोराटो यांच्यावर हल्ला झाला होता आणि ते सध्या चर्चेत नाव होतं, त्यामुळे ते लक्षात असणं अजून सोपं आहे. खरं तर हा पेपर आधी सेट झाला असेल, पण योगायोगाने त्यांच्यावर हल्ला पण झाला होता आणि हे चर्चेत पण होते. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे मारिया रेसा आणि दिमित्री मोराटो. दिमित्री रशियन आहेत आणि मारिया रेसा फिलिपिन्स नागरिक आहेत. पुढचा प्रश्न बघा. मार्च 2021 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही कोणत्या टीव्हीमध्ये विलीन करण्यात आलेत? आता राज्यसभा टीव्ही हे MPSC तुम्ही टेक्निकल करा, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. राज्यसभा टीव्हीवरचे डिबेट आहेत किंवा बिग पिक्चर असेल किंवा त्याची संसद नावाची जी सिरीज आहे किंवा संविधान नावाची सिरीज हे सुद्धा गाजली होती. पर्याय क्रमांक 4 संसद टीव्ही दोन्ही मर्ज केले जातात आणि त्याचं लोगो पण बघा. लोगोमध्ये त्यांनी आहे ना देवनागरी लिपीमध्ये स लिहिलं आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा यस आहे आणि वरच्या साईडला आपला अशोक चक्र आहे. अशा संदर्भात त्याचा लोगो आहे, ते लोगो पण एकदा बघून घ्या. पुढे बघा. दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत प्रश्न आहे. हा पुरस्कार डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल द्वारा प्रायोजित आहे, हे बरोबर आहे. आता यात काढायचं कसं बघा, ऑप्शन कसे कट करायचे. ते भारतीय सिनेमाच्या विकासातील योगदानावर दिला जातो, हा जनरल स्टेटमेंट आहे, ह्यामुळे 100% बरोबर असणार आहे. या पुरस्काराचा निधी 1 लाख रुपये. आता हे थोडं बाजूला ठेवा. वर्ष 2021चा पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आला होता, हे बरोबर आहे. आता ऑल ऑफ द अबोव उत्तरच नाही. जर ऑल ऑफ द अबोव उत्तर असतं तर बरेच जणांनी उत्तर ऑल ऑफ द अबोव लिहिलं असतं. आता अजून एक प्रॉब्लेम झाला या प्रश्नात, ते पण सांगतो तुम्हाला. हे जे पुरस्काराचा निधी आहे ते 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ आणि शाल अशा पद्धतीने या पुरस्काराचं स्वरूप आहे. 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ प्लस शाल हे दिले जातात. आणि असा ऑप्शन अ क ड पाहिजे होता, पण मराठीत त्यांनी अ क आणि क असं टायपिंग मिस्टेक केलेलं आहे. आता बघा, हा प्रश्न पाठवता आला, जर चुकला तर तुमचा पाठवा आयोगाला. इंग्लिशमध्ये मात्र बरोबर दिलेला आहे आणि आयोगाचं म्हणणं असतं जर आम्ही इंग्लिशमध्ये दिलं तर तुम्ही मराठीतलं न वाचता इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन बघायचं. पण जर ह्या पेपरची लेंथ बघितली किंवा लेंथीनेस बघितली तर इंग्लिशमध्ये वाचणं शक्यच नाही. पुढचा प्रश्न. नवीन शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 बाबतीत खालील कोणते विधान बरोबर नाही? आता जे राज्यसेवा करतात त्यांचं हे प्रश्नाचं उत्तर बरोबर असण्याची शक्यता जास्त बरोबर आहे, कारण जुलै 2020 मध्ये मान्य करण्यात आली, ही बरोबर आहे. तिचा उद्देश भारतात जागतिक ज्ञान महाशक्ती बनवणे. 2045 आपण टार्गेट ठेवलंय. 2045 पर्यंत भारत जगात सगळ्यात जास्त नॉलेज क्षेत्र स्ट्रॉंग होणार आहे असं त्यात ध्येय ठेवलेलं आहे. कस्तुरंगन समिती होती या शिफारसीसाठी, त्याच्या आधी आपण सुब्रमण्यम समिती नेमली होती. 2 समितीच्या शिफारसीवरनं हे करण्यात आलेलं आहे. ती NEP 1986ची जागा घेईल. आता बघा, कोठारी आयोग जे 1964ला आलं होतं त्यांनी 10+2+3चं एक स्ट्रक्चर घालून दिलं होतं. त्याच्यामध्ये आपण 1ली ते 10वी, त्याच्यानंतर 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष असे विचारात घेत होतो. ते जे स्ट्रक्चर आहे 10+2+3 ते चेंज होणार आहे. आधी आपण 1लीपासून विचार करत होतो, पण ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, कसलं स्ट्रक्चर सांगितलं त्यांनी, तर सुरुवातीला 5 वर्षाचं असेल. ते 5 वर्षामध्ये आपण सुरुवात कशापासून करणार आहेत, तर प्री स्कूल एज्युकेशन, ज्याच्यामध्ये आपण नर्सरी, अंगणवाडी, बालवाडी म्हणतो, ह्याच्यामध्ये 1ली 2री असणार आहे. त्याच्यानंतर परत 3रीपासून पुढचे जे वर्ष असणार आहेत ते 3 वर्षाचे असणार आहेत. 5+3+3 +4 असे टोटल 12 वर्षाचे असणार आहेत. 5 आणि 3 8. हे सगळं जे स्ट्रक्चर चेंज होईल ते 3 टप्प्यात चेंज झालेलं आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस वूडचा खलित आणला त्यावेळेस भारतातलं पूर्ण एज्युकेशन सिस्टीम चेंज झाली होती. त्याच्यानंतर कोठारी कमिशनच्या शिफारसी लागू झाल्या आणि 1986 पासून आपण 10+2+3 त्यासोबतच एक जे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असेल म्हणजे अभ्यासक्रमाची रचना वगैरे 1986 पासून फॉलो करत आलेलो आहे आणि ती पूर्ण बदलून जाणार आहे ती आता सध्या या 2020च्या धोरणापासून. त्यामुळे हे राज्यसेवा करणाऱ्याचं 100% बरोबर आला असेल. पुढे बघूया. टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळातील पदकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय. यजमान देश जपान प्रथम स्थान प्राप्त केले. आता ह्याच्यामध्ये भारताचं माहीत असणं गरजेचं आहे, बाकी कोणाचं माहीत नसलं तरी भारताचं माहीत असणं गरजेचं आहे. भारताने 7 पदकासह 48वे स्थान प्राप्त केले. भारताचं जर तुम्ही 100% वाचलं असेल हे 100% बरोबर आहे.
आता 7 पदक आहेत ते 1 पदक नीरज चोप्रा, जे 2 सिल्वर आहेत ते मीराबाई चानू आणि दहिया जे आपले कुस्तीपटू आहेत ह्यांनी मिळवलेले आहेत. मीराबाई चानू झाले, 2 सुवर्ण झाले आणि बाकीचे जे आहेत ते 4 ब्रॉन्झ आहेत. भारताला 7 पदक आहेत, 48 नंबरला 100% बरोबर आहे. भारताने 3 सुवर्ण पदक, 1 सुवर्ण पदक आहे नीरज चोप्राने आणलेलं आहे. त्यामुळं क तर चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन काय येईल? फक्त ब. पहिला कोण आहे हे माहीत नसून सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी संघराज्याच्या तत्वाशी पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य सुसंगत नाहीत? आता त्यांनी काय सांगितलं? फेडरल स्ट्रक्चर विषयी विचारलंय. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो. राज्य आणि केंद्र हे दोघं एकमेकाशी भांडत नाहीत. राज्याला त्याचं पूर्ण स्वायत्ता दिलेली असते आणि केंद्राला पूर्ण स्वायत्ता दिलेली असते. ते दोघं एकमेकाशी न भांडता आपल्या आपल्या क्षेत्रात सार्वभौम असतात. त्या क्षेत्रात ते कायदे करू शकतात किंवा सगळ्या गोष्टी ते अंमलबजावणी करू शकतात. आता यांनी काय सांगितलं? सुसंगत नाहीत असं विचारलेलं आहे. आपण गोल कशाला करायचा? नाहीतला करायचा. सर्व घटक राज्यासाठी एक संविधान हे युनिटरी फीचर आहे, फेडरल नाही. एकात्म व्यवस्थेचं लक्षण आहे. एकल नागरिकत्व हे सुद्धा एकात्म व्यवस्थेचं लक्ष आहे. अमेरिकेत कसं आहे? राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं नागरिकत्व वेगळं आहे. भारतात महाराष्ट्राचं, कर्नाटकचं वेगवेगळं नागरिकत्व नाही आहे. जम्मू काश्मीरसाठी होतं ते सुद्धा रद्द झालं आहे. ते एक्सेप्शन होतं, ते सुद्धा सध्या रद्द झालं आहे. त्यामुळं ही सुद्धा सुसंगत, संघराज्याच्या तत्वाशी सुसंगत नाही. आपल्याला नाहीच शोधायचं आहे. केंद्राला अधिक कायदे निर्मितीचे अधिकार आहेत, बरोबर आहे. हे सुद्धा युनिटरी आहे, त्यामुळे हे सुद्धा नाही आहे. म्हणजे फेडरलला सुसंगत नाही आहे. केंद्रावर राज्यपालाची नेमणूक म्हणजे राज्यपाल हा थोडक्यात केंद्राने नेमलेला एजंट असतो. केंद्रातर्फे राज्यपाल नेमला जातो, त्यामुळे राज्यपालावर केंद्राचा जास्त प्रभाव असतो. तर हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा संघराज्याशी सुसंगत नाही आहे. घटक राज्य कायदे निर्मितीचे अधिकार केंद्र उल्लंघन अतिक्रमण करू शकत नाही. आता बघा, हे जे कायदे निर्मितीचे अधिकार आहेत दोघांना दिलेले आहेत, त्याच्यामध्ये केंद्र अतिक्रमण करू शकत नाही. राज्याच्या संदर्भातले जे कायदे आहेत ते राज्यांना अधिकार आहे त्या संदर्भात कायदे करायचा. त्यामुळे ते राज्याला त्याचं पूर्ण सार्वभौमत्व मिळतं. हे कसं फीचर आहे? हे फेडरल फीचर आहे. हे बाकीचे फीचर आहेत ते युनिटरी आहेत आणि हे फेडरलशी सुसंगत नाहीत. म्हणजे कोणते सुसंगत नाहीत? अ ब क ड सुसंगत नाहीत, ई सुसंगत आहे. त्यामुळे फक्त ई बाजूला काढायचा, अ ब क ड असा ऑप्शन असणार. पर्याय क्रमांक 2 निवडायचा आणि पुढे जायचं. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानं विचारात घ्या. मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहेच. ती संविधान 44च्या दुरुस्ती कायद्याने अंतर्भूत करण्यात आली. तर 44 नाही तर 42व्या सुवर्णसही समिती त्याच्या शिफारशीने 42व्या घटनादुरुस्तीने ते ॲड केले आणि जे 11वं आहे ते 86व्या घटनादुरुस्तीने ॲड केले, जे शिक्षणासंदर्भातलं आहे 51(1) आहे. त्यामुळं ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे. आणि त्याचा पर्याय कुठला निवडावा लागेल आपल्याला? पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर ह्याची निवड करावी लागेल आपल्याला. पुढचा प्रश्न बघा. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली? कलम 280 हे सुद्धा सगळ्यांचं बरोबर आलं असेल. राष्ट्रपतीला सांगितलं की दर 5 वर्षाला तुम्ही वित्त आयोग नेमा. 5 सदस्य वित्त आयोग असेल आणि ते वित्त आयोगाचं काम काय असेल? केंद्र आणि राज्यामध्ये वित्तीय संसाधनाची विभागणी करायची, जे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत त्याची विभागणी करायची. 94 प्रश्न बघा. लोकलेखा समितीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाहीत? जे 1919चा मॉटफर्ड कायदा होता त्याच्यामध्ये लोकलेखा समितीची शिफारस केली होती आणि त्या शिफारशीनुसार लोकलेखा समितीची स्थापना 1991 मध्ये झाली होती. हे बरोबर आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या वार्षिक अहवालाचे परीक्षण करणे हे या समितीचे काम आहे. जे कॅगने दिलेला रिपोर्ट असतो त्याच्यावर जी आपली पब्लिक अकाउंट कमिटी आहे, पॅक, ज्याला आपण लोकलेखा समिती म्हणतो, ती त्याच्यावर विचारविनिमय करते. या समितीत 15 सदस्य आणि 7 राज्यसभा सदस्य असतात, बरोबर आहे. 15 अधिक 7 22 सदस्य असतात. लोकलेखा समितीच्या कार्यालयाचा कालावधी हा 1 वर्षाचा आहे, बरोबर आहे. 1 वर्षासाठी ते निवडले जातात. त्यामुळं सर्व विधान सत्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 निवडायचं. आता लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे तो परंपरेने आता विरोधी पक्षाचा असतो. मिनू मसानीपासून ही सिस्टीम चालू झाली 1967 पासून. पुढे जाऊया आता. लोकसभा अधिवेशनासंदर्भात पुढील योग्य विधाने कोणती आहेत? आता हा प्रश्न थोडा ट्रिकी होता मित्रांनो. पहिला विधान बघा. लोकसभेत वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशन भरवावे. लोकसभेचे वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशन भरवावे, बरोबर आहे. 2 वेळा सांगितले पण आपण 3 वेळा भरवतो, हे बरोबर आहे. 2 पाटपोटाच्या अधिवेशनामधील कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असावा. आता तिथं वर्डिंग काय? जास्त नसावा असं आहे. कमी असावा हे पण बरोबर आहे. जास्त नसावा किंवा कमी असावा.
काय काय जणांनी त्याला कट केला असेल, पण ते बरोबर आहे वर्डिंग. जास्त नसावं असं सांगितलेलं आहे संविधानात. लोकसभेचे अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात, हे बरोबर आहे. जे संविधानाचं कलम 85 आहे त्या संदर्भात सांगतं की राष्ट्रपतींना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. आता हे बोलवताना ते कुणाशी चर्चा करतात, संसदीय कामकाज समिती जे आहे त्याशी संदर्भात चर्चा करतात, गटनेत्याला वगैरे बोलवतात आणि अधिवेशनाची घोषणा करतात. लोकसभेच्या अधिवेशनाची वेळ आणि जागा लोकसभेचे सभापती ठरवतात, चुकीचं आहे. ही समिती ठरवते, त्यामुळं ड कट करायचा, अ व क ऑप्शन असणारा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. बघा हे जे अधिवेशन होतात ते 3 होतात. पहिलं जे असतं बजेटचं जानेवारीच्या एंडपासून ते एप्रिलपर्यंत चालतं, ते सगळ्यात मोठं बजेट सेशन असतं. त्याच्यानंतर येतं मान्सून सेशन, ते 3 आठवड्याचं असतं, साधारण जुलैपासून ते ऑगस्टपर्यंत चालतं. तिसरं असतं ते विंटर सेशन असतं, ते डिसेंबरच्या आसपास असतं, ते पण 3 आठवड्याचं असतं साधारण. असे 3 अधिवेशन होतात संसदेचे. 96 नंबरचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. संविधान दुरुस्ती विधेयक फक्त संसदेमध्ये मांडले जाऊ शकते, हे बरोबर आहे. राज्यांना दुरुस्तीमध्ये फक्त जे काय दुरुस्ती आहेत 368(2) नुसार त्यामध्ये राज्याचं मत विचारात घेतलं जातं, पण संविधान दुरुस्तीची प्रक्रिया आहे हे फक्त संसदेत सुरू होऊ शकते, आयदर राज्यसभा और लोकसभा. संसदेने संमत केल्यावर आणि गरज असेल तिथे राज्य विधिमंडळाची मान्यता दिल्यावर संविधान दुरुस्ती विधेयकास राष्ट्रपतीने संमती दिलीच पाहिजे. हा त्याच्यावर बंधन आहे आणि हे बंधन 24व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीवर टाकलेलं आहे. ह्याच्या आधी बंधन नव्हतं, 24व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीवर बंधन टाकलेलं आहे. संविधान दुरुस्ती प्रक्रिया कलम 365 मध्ये दिली आहे, चुकीचं आहे. 368 मध्ये दिलेलं आहे. 365 मध्ये काय दिलं मित्रांनो, तर जे केंद्राने दिलेले निर्देश आहेत ते राज्यांनी पाळलेच पाहिजेत. जर राज्याने ते निर्देश पाळले नाहीत तर मग राष्ट्रपती राजवट 356 नुसार लावता येते. तर केंद्राच्या निर्देशासंदर्भात 365 कलम आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. आपण घेताना काय बरोबर घ्यायचं, अ आणि ब बरोबर. अ आणि ब बरोबर असणारा ऑप्शन पर्याय क्रमांक 2 आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तीच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीद्वारा केली जाते. आता त्यामध्ये कोण असणार आहेत? आता जी NHRC आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, कधीचा मित्रांनो 12 ऑक्टोबर 1993 मध्ये त्याची नेमणूक झालेली आहे आणि जो कायदा आहे तो 1993चा कायदा आहे. आता ह्याच्यामध्ये 2006 आणि 2019ला दुरुस्ती झालेली आहे. त्याच्यामध्ये जे अध्यक्ष आहेत त्यांच्या किंवा सदस्य आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी एक समिती असते, त्याच्यामध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते, राज्यसभेचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष असतात. आता इथं हे कट करायचं आणि गृहमंत्री पण असतात. राज्यसभेचे अध्यक्ष का कट करायचे? कारण राज्यसभेचे अध्यक्ष हे पदसिद्ध उपराष्ट्रपती असतात, त्यामुळं हे ऑप्शन कट होईल. आणि हाच सेम प्रश्न 2018च्या राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला आला होता, त्यामुळे हे कट होईल. अ ब क असं विधान असणारं म्हणजे ड कट आहे. आता असंच नाही असं विचारलंय, नाही असं विचारल्यामुळे फक्त ड पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. हा प्रश्न जसेचा तसा रिपीट आहे, 2018च्या राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला विचारला होता. 98 नंबरचा प्रश्न बघा, फक्त राज्यसभेचा विशेष अधिकार पुढीलपैकी कोणता आहे? फक्त राज्यसभेचा विशेष अधिकार मिळाला आहे, म्हणजे लोकसभेला तो अधिकार नाही, राज्यसभेला एक्स्ट्रा आहे तो अधिकार. राष्ट्रपतीचा महाभियोग, आता राष्ट्रपतीचा जो महाभियोग आहे तर तो कलम लोकसभा आणि राज्यसभा दोघांना समान अधिकार आहे, दोघांतर्फे तो चालवला जाऊ शकतो. अखिल भारतीय सेवांची निर्मिती, आता जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत ते निर्मिती करण्यासाठी 312 या कलमानुसार 312 आर्टिकलनुसार राज्यसभेला एक पॉवर दिली की त्यांनी जर 2/3 बहुमताने हा ठराव पारित केला तर अधिकार कोणाला मिळणार आहेत मित्रांनो? संसदेला मिळणार आहेत. आणि संसद कायदा करून मग ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करू शकते, पण ते ठराव कोणी करणं गरजेचं आहे? राज्यसभेनं करणं गरजेचं आहे, राज्यसभेनं करणं गरजेचं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. निवडणुकीमध्ये दोघांना सारखे अधिकार असतात. वित्तीय विधेयक सादर करण्याच्या संदर्भाचे अधिकार हे लोकसभेला तुलनेत जास्त असतात, वित्तीय अधिकार लोकसभेला जास्त आहेत राज्यसभेपेक्षा. पुढचा प्रश्न बघूया. मात्या पित्याने किंवा पालकाने म्हणजे पालकाचं कर्तव्य 6 ते 14 वयोगटातील आपले अपत्य आणि पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान दुरुस्ती कायद्याने अंतर्भूत करण्यात आले? बघा ह्याच ह्याच्यावर 2 प्रश्न विचारलेत. 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने 10 मूलभूत कर्तव्याची यादी ऍड केली, त्याची शिफारस केली होती स्वर्णसिंह समितीने. त्यानंतर जे 11वं मूलभूत कर्तव्य 51A हे ऍड केलं होतं 86व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 आता ह्याची शिफारस कोणी केली ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतोय, तर लिहून घ्या. तपस मुजुमदार समिती 1993च्या आसपास आली होती. तपस मुजुमदार समिती यांनी सांगितलं होतं की शिक्षणाचा अधिकार हा घटनात्मक केला पाहिजे. तपस मुजुमदार समितीच्या शिफारसीनुसार 86वी घटना दुरुस्ती 2002 करून
51A ॲड केला होता. 46ची जी वर्डिंग आहे ते बदललं होतं आणि 21A हे मूलभूत हक्क ॲड करण्यात आलं होतं. 3 दुरुस्त्या केल्या होत्या. 100 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी समिती आणि त्याच्या सालानुसार चढत्या क्रमाने लावायचे आहेत. आता ज्या समिती आहेत त्या पंचायत राज संदर्भातली एक समिती आणि एक समिती आहे ती भ्रष्टाचारासंदर्भातली. अशोक मेहता समिती 1977ची आहे, हे माहीत असेल तुम्हाला, जनता सरकारच्या कामात आली होती. 1960ची बलवंतराय मेहता समिती आहे आणि त्यानंतर जी.व्ही.के. राव समिती ही जी समिती आहे तर ती 1985ची आहे आणि संतानम 1962ला नेमली होती आणि अहवाल 1964ला दिला होता आणि या समितीच्या शिफारशीनुसार CVCची स्थापना केलेली आहे. CVCची स्थापना ही के संतानम समितीच्या शिफारशीवर केलेली आहे. आता ही समिती होती भ्रष्टाचाराचा जे पोटेन्शियल एरिया कोणता आहे आणि भ्रष्टाचाराला टॅकल करण्यासाठी काय उपाय करता येईल यासाठी संतानम समिती नेमण्यात आली होती. भ्रष्टाचार विरोधात CVC म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनची स्थापना संतानम समितीच्या शिफारशीनुसार झाली होती. तर सगळ्यात आधी अशोक मेहता बलवंतराय मेहता समिती, त्याच्यानंतर कुठली येईल, संतानम समिती येईल बघा, ब, त्यानंतर ड, त्यानंतर अ, त्यानंतर क, असा ऑप्शन काय, पर्याय क्रमांक 4 त्याचा ऑप्शन येईल. आता आपले GST प्रश्न सगळे डिस्कस करून झालेले आहेत.